आपल्याचे पुढचे वक्ते आहेत आदरणीय श्री अविनाशजी धर्माधिकारी. मी आपल्या मठाचे श्रद्धेय स्वामी बुद्धानंद महाराज यांना विनंती करतो की त्यांनी मठातर्फे आदरणीय धर्माधिकारीजींचा सत्कार करावा. वास्तविक पाहता धर्माधिकारी सरांची ओळख करून देण्याची काही गरज नाही, तरी पण आमचे जे नवीन बंधू इथे आले आहेत, अन्य जे साधू आहेत, त्यांच्यासाठी मी संक्षेपमध्ये आदरणीय धर्माधिकारी सरांचा परिचय देतो. श्री अविनाशी धर्माधिकारी हे माजी IAS ऑफिसर्स आहेत. 10 वर्ष इंडियन ॲडमिनिस्ट्रेटिव्ह सर्व्हिसेसमध्ये त्यांनी सेवा दिल्यानंतर 1996मध्ये त्यांनी चाणक्य मंडळाची स्थापना केली, जेणेकरून इथून उत्तम प्रशासकीय अधिकारी ते भारताच्या सेवेसाठी रुजू करू शकतील, अशा हेतूने त्यांनी या संस्थेची स्थापना केली. युवा वर्गासाठी मी त्यांनी लिहिलेली काही पुस्तकं आवर्जून इथे उल्लेख करू इच्छितो. अस्वस्थ दशकाची डायरी. जेव्हा सर कदाचित तुमच्या वयाचे असतील तेव्हा त्यांनी जे भारत भ्रमण केलं, जे भारत बघितला त्यांनी, त्याचे अतिशय हृदयस्पर्शी, प्रेरक, ज्वलंत प्रसंग आपल्याला त्यातून वाचायला मिळतील. सर्वांनी हे पुस्तक जरूर वाचावं, अस्वस्थ दशकाची डायरी. त्यानंतर जिंकणारा समाज घडवण्यासाठी जिंकणारा समाज घडवणारी शिक्षण पद्धती, अशी 2 पुस्तकंही सरांच्या नावावर आहेत. नवा विजयपथ, स्वतंत्र नागरिक, ही त्यांची अन्य काही पुस्तकं आहेत. मी आदरणीय धर्माधिकारीजींना विनंती करतो की त्यांनी कृपया विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करावे. आदरणीय श्री अविनाशजी धर्माधिकारी. यहाँ व्यासपीठ पर हमारे बीच उपस्थित हमें आशीर्वाद देने के लिए स्वामी महाराज जी, जो सामने बैठे हुए हैं स्वामी महाराज जी, सभी बहनों, भाइयों और मित्रों, सबसे पहले तो मैं रामकृष्ण, श्री रामकृष्ण, शारदा माता जी और मेरे गुरु स्वामी विवेकानंद जी को वंदन करता हूँ. जिसने खुद अपने जीवन में तपस्या की है, ऐसे व्यक्ति का आशीर्वाद पर मेरी श्रद्धा है. आशीर्वाद में मैं श्रद्धा रखता हूँ, इसलिए ये मानता हूँ कि आज यहाँ होना भी एक बहुत बड़ा आशीर्वाद है. और ऐसा आशीर्वाद देने के लिए मैं पुणे का जो रामकृष्ण मिशन, रामकृष्ण मठ है, उसके प्रति और जो उसके प्रमुख हैं स्वामी श्रीकांतानंद महाराज जी, उनके प्रति भी कृतज्ञता का भाव प्रकट करता हूँ. स्वामी विवेकानंद जी के नाम से जिस इंस्टीट्यूट का आज प्रारंभ हो रहा है, उसी दिन यहाँ होना और इतना बड़ा विश्वास और इतनी बड़ी जिम्मेदारी कि स्वामी महाराज जी के साथ में व्यासपीठ पर उपस्थित होना, ये सब मैं एक विद्यार्थी के भाव में स्वीकार करता हूँ. गहराई से गहराई तक हृदय में जो कृतज्ञता का भाव है वो प्रकट करता हूँ. मैं मानता हूँ कि हर सम्मान उससे 10 गुना बड़ा जिम्मेदारी होती है. तो आज यहाँ आपके बीच उपस्थित होकर थोड़े समय के लिए सबके साथ बात करने का जो सम्मान मुझे दिया गया है, मैं ये कहना चाहता हूँ कि मैं जानता हूँ कि ये 10 गुना बड़ी जिम्मेदारी है और वो जिम्मेदारी निभाने की मेरी कोशिश रहेगी. विवेकानंद इंस्टीट्यूट ने जो काम भी अपनाया है, उसमें मेरी तरफ से जो छोटा शिक्षा संगठन का काम मैं चला रहा हूँ, उसकी तरफ से जितना भी सहभाग हो, जितना भी सहयोग हो, ये मैं हमारी जिम्मेदारी मानता हूँ. मेरा ये वचन भी रहेगा और प्रार्थना भी रहेगी कि आने वाले दिनों में भी
विवेकानंद इंस्टीट्यूट ऑफ ह्यूमन एक्सलेंस जिस पथ पर चल पड़ेगा, जो काम करेगा, उसमें हमें शरीक होने का मौका भी दिया जाए। अब जबकि मैं साबित कर चुका हूं कि मैं हिंदी में बोल सकता हूं और आज इंग्रजी का शाइनिंग करने की ज़रूरत नहीं है, क्योंकि ये तो प्रिज्यूम्ड है, एक्सपेक्टेड, प्रिज्यूम्ड कि कोई अगर आईएएस अफसर कभी बना तो वो तो अगर सच्चे मार्ग से बना है, वरना मैं यहाँ वो नाम नहीं लूँगा जो आप जानते हैं। अंग्रेजी तो जानता ही होगा आईएएस अफसर। इसलिए अब मैं स्वामी महाराज जी की अनुमति लेते हुए अब मैं रहे मिनटों में अपनी बात मराठी में कहूँगा। सर्वांना नमस्ते आणि सर्वांना सर्व काळ सर्व शुभेच्छा। हे आता गेली अनेक वर्ष मी संवाद सुरू करतानाचे पहिले मंत्र म्हणून मनात स्वीकारलेत की हे मंत्र आहेत। एक शब्द नमस्ते म्हणजे माझ्यातलं ईश्वरी चैतन्य तुमच्यातल्या ईश्वरी चैतन्याला नमस्कार करीत आहे। आणि याही वाक्याचा पदर उलगडला तर मग मुळातला आपल्या समोर वाक्य आणि जीवनाचा अनुभव येईल, तो म्हणजे सर्वांमध्ये एकच एक ईश्वरी चैतन्य भरलेलं आहे। आणि वंदन त्याला असतं की ते आपल्यातलं ईश्वरी चैतन्य आपण ओळखून ते आपल्या जीवनात प्रकट केलं पाहिजे। एक एवढं सगळं त्या नमस्तेमध्ये येतं। आणि मराठीत बसवलेले शब्द सर्वांना सर्व काळ सर्व शुभेच्छा ही तर मला मी म्हणणारे स्वामीजींनी शिकवलेल्या भारतीय संस्कृतीची व्याख्या आहे। मला जर कोणी विचारलं भारतीय संस्कृतीचीच व्याख्या सांग तर मी म्हणणारे सर्वेत्र सुखिनः सन्तु ही प्रार्थना म्हणजे भारतीय संस्कृती। सर्व विश्वाच्या कल्याणाची प्रार्थना, कोणा विशिष्ट जे फक्त आपले लोक आहेत, जे फक्त आपलाच देव मानतात वगैरे नाही, सर्वांचं कल्याण। नुसतं माणसांचं पण नाही, पशुपक्ष्यांचं, नुसतं सजीव सृष्टीचं पण नाही, डोंगर दऱ्या झाडं पानं फळं फुलं नद्या नाले चर आणि अचर सृष्टीचं कल्याण हो ही अंतःकरणातली प्रार्थना। आणि जीवनात तुझ्याकडनं होणारं काम तू कर, हे म्हणजे भारतीय संस्कृती। जगाच्या पाठीवर अशी विश्वाच्या कल्याणाची प्रार्थना करणारी आपण संस्कृती आहोत आणि ती गेली हजारो वर्ष आहे। तो आपला वारसा आहे। ते सर्वांना सर्व काळ सर्व शुभेच्छामध्ये व्यक्त होतं। तुमच्याशी तर आज बोलताना N+1 इतका आनंद आहे। आणि मी विशेषतः युवकांचं तरुण वर्गाचं अभिनंदन करीन ज्यांची पावलं स्वामी विवेकानंदांकडे वळतात। तुम्ही धरून चला की तुम्ही जीवनाच्या 100% आनंद आणि यशाच्या रस्त्यावर आहातच। तुम्ही जे आहे जीवन त्यामध्ये चढउतार, यश अपयश, सुख दुःख, आशा निराशा सगळ्यांच्या वाट्याला आहे, कोणाची त्यातून सुटका नाही। पण जोपर्यंत हे स्वामीजी आणि त्यांनी शिकवलेला जो विचार आहे, अध्यात्म आणि या देशाचा राष्ट्रीयत्वाचा विचार, हा जोपर्यंत मनात पक्का धरून ठेवाल तोपर्यंत तुम्ही या सगळ्या नकारात्मक गोष्टींवर मात करून, मी 2 शब्द विचारपूर्वक वापरले की जीवनातला आनंद आणि यश दोन्हीही लाभणार आहे। तुम्ही 100% बरोबर रस्त्यावर आहात। एका व्रतस्थपणे ही अशीच साधना जीवनाच्या आपापल्या क्षेत्रातली करत राहिली पाहिजे, तर आपलं जीवन धन्य होणारच आहे। तुमच्यामध्ये आज इथे असणे आणि विवेकानंद इन्स्टिट्यूटचा औपचारिक उद्घाटन 10 ऑगस्टला, याला सुद्धा मी एक पवित्र ईश्वरी योग मानतो की जो मलाही आशीर्वाद मी मानतो। कारण मला सांगायला आनंद आहे
की माझा IASचा राजीनामा देऊन 29 वर्षापूर्वी मी निवडलं नाव चाणक्य मंडल, पण त्याची स्थापना 10 ऑगस्ट 1996ला झाली होती. ज्या तऱ्हेने मला जमणारं शैक्षणिक काम करतोय, तर चाणक्य मंडलही विवेकानंद इन्स्टिट्यूट फॉर ह्युमन एक्सलन्स आहेच. आज त्याचा आणखी केवढा मोठा गुणाकार, म्हणून मला आनंद इथे असण्यामध्ये आणि इथून पुढच्याही कामामध्ये सहभागी होण्याचा. त्याबद्दलची कृतज्ञता मी व्यक्त करीन तेवढी कमी आहे. मी इथे पोचल्यापासून 2 श्रेष्ठ ज्येष्ठ स्वामी महाराजांचं बोलणंही मी ऐकत होतो. मनामध्ये ते ऐकत असताना मी मनात ठरवलेला एक एक मुद्दा मी टिकमार्क करत गेलो की मग माझ्या बोलण्यात मी यावर वेळ देण्याची गरज नाही, यावर वेळ देण्याची गरज नाही. स्वामी महाराज जेव्हा म्हणत होते ते फुटबॉल, आणि मी व्हिडिओ गेम खेळतो फुटबॉलची, एक क्षणभर मला वाटलं की ते विवेकानंदांचं एक वाक्य सांगणार, ते आता मग मी सांगतो. स्वामी विवेकानंदांचं वाक्य आहे, यू विल अर्न युअर सॅल्वेशन मोर थ्रू फुटबॉल दॅन थ्रू गीता. ज्यांनी तो भगवद्गीतेचा सर्व अध्यात्माचा विचार नुसता पचवला नाही, त्यांना त्याचा साक्षात्कार झालेला आहे. समजलेले स्वामीजी आपल्याला सांगतायत, यू विल अर्न युअर सॅल्वेशन मोर थ्रू फुटबॉल दॅन थ्रू गीता. म्हणजे सामर्थ्याची जोपासना, शारीरिक, मानसिक, बौद्धिक आणि आत्मिक तब्येतसुद्धा सणसणीत पाहिजे, स्टॅमिना उत्तम पाहिजे, दिवसाचे 16, 18, 20 तास हसतमुखपणाने काम करण्याची क्षमता पाहिजे. अध्यात्म, धर्मविचार हा जो दुबळा आहे, बावळट आहे, ह्याच्यासाठी नाही. तर तू मग बावळटपणाने भगवद्गीतेचं नुसतंच पाठांतर करण्यापेक्षा जा मैदानात मस्तपैकी कचकावून फुटबॉल खेळ, घाम गाळ, तुला भगवद्गीतेचा साक्षात्कार त्यातनंच घडेल. आणि स्वामी आत्मश्रद्धानंद महाराजजी सांगत होते की स्वामी विवेकानंदांनी शिकवून ठेवलंय की तुला स्वतःला ओळख. स्वामीजींनी आपल्याला जीवनाच्या आपल्या क्षेत्रातला एक्सलन्स हाही शब्द त्यांनी वापरला वारंवार, की तो सांगितला, तो शिकवला. ही सुद्धा आपल्याला आधुनिक काळात स्वामी विवेकानंदांनी सांगितलेली शिक्षणाची सुद्धा व्याख्या आहे. द मोस्ट फंडामेंटल डेफिनिशन ऑफ एज्युकेशन, की शिक्षण काय आहे. 4 पुस्तकांचा अभ्यास, 2-4 डिग्र्या, त्यानंतर मिळालेली नोकरी वगैरे वगैरे, इतकी वरवरची नाही आहे. आपल्याला स्वामी विवेकानंदांनी सांगितलेली व्याख्या आहे, एज्युकेशन इज द मॅनिफेस्टेशन ऑफ परफेक्शन ऑलरेडी इन मॅन. आणि ही व्याख्या वेदकाळापासून चालत आलेली आहे. स्वामीजींनी जणू ती आधुनिक काळात आपल्याला आणि जगालाही समजण्याकरता इंग्लिशमध्ये पण सांगितली. एका या वाक्यामध्ये सुद्धा अर्थाचं केवढं मोठं ब्रह्मांड भरलंय विसरू नका. एज्युकेशन इज द मॅनिफेस्टेशन ऑफ परफेक्शन ऑलरेडी इन मॅन. म्हणजे माणसाच्या माणूसपणाची आपली हजारो वर्ष संकल्पना आहे की तुझ्यामध्ये पूर्णत्व आहेच, फक्त तू ते विसरलायस, ते ओळखलं पाहिजेस आणि तुझ्या जीवनात ते व्यक्त केलं पाहिजेस. माणसाच्या माणूसपणाची भारतीय संकल्पना ही काहीतरी माणूस काहीतरी दुबळा आहे, पापी आहे अशी नाही आहे. ती पण आठवण आपल्याला स्वामीजींनी करून दिली की आपण कोण, अमृतस्य वै पुत्राः, की आपल्या सर्वांच्यामध्ये तो ईश्वराचा तोच अंश आहे. आणि माणसाच्या माणूसपणाची आपली संकल्पना आहे की अरे तुझ्यामध्ये ते पूर्णत्व आहेच, पण तू विसरलायस ते. जरा स्वतःच्या आत डोकावून पहा आणि तुझ्यामधलं ते पूर्णत्व ओळख. याला म्हणायचं शिक्षण. जी प्रोसेस त्या प्रत्येक व्यक्तीला तुझ्यामध्ये असलेलं पूर्णत्व ओळखायला मदत करते आणि ते पूर्णत्व प्रकट करायला, त्याला म्हणायचं शिक्षण. हे सगळे विचार
आधुनिक विज्ञानसुद्धा आता सांगू लागलेलं आहे. उदाहरणार्थ न्यूरोसायन्स, मेंदूचं शास्त्र, आणि जगामधले आज सर्वश्रेष्ठ भाषा तज्ज्ञ मानला जातो नॉम चॉम्स्की, हा अमेरिकेतले हार्वर्ड युनिव्हर्सिटीतले प्रोफेसर एमेरिटस आहेत. खूप वय आहे त्यांचं, पण नॉम चॉम्स्कींनी सिद्ध केलं आहे की उदाहरणार्थ भाषा कोणतीही येण्याकरताचं न्यूरल नेटवर्क, हा शब्द आहे, हा आपल्या मेंदूमध्ये आहेच. पूर्णत्व गाठण्यासाठीचं न्यूरल नेटवर्क, हा जो माणसाचा उत्क्रांत झालेला मेंदू आहे, तो इथून पुढच्या सुद्धा उत्क्रांतीचं सगळं आर्किटेक्चर माणसाच्या मेंदूत आत्ताच आहे. माणसाच्या माणूसपणाची आपली शाश्वत संकल्पना आहे की तू सच्चित आनंद स्वरूप आहेस. सत हे सत्य, चित हे कॉन्शियसनेस, की ज्याचं फिजिक्सने आत्ता कुठे बोलणं चालू केलं आहे, आणि तुझं मूळचं स्वस्वरूप आनंद स्वरूप आहे. कशात तरी तू जे गुंतून पडला आहेस आणि तुला जे वाटतंय मी म्हणजे शरीर, मी म्हणजे मन, त्या वाटण्यामुळे निर्माण होणारं दुःख तुझ्या वाट्याला येतं आहे. तू जेव्हा त्या शरीर मन बुद्धींच्याही पलीकडे जाशील, मनोबुद्धी अहंकार चित्तानी नाहम, असं करत शंकराचार्य, जो संदर्भ स्वामी महाराजांच्या बोलण्यात आधी होता, की त्याने आपल्याला सांगितलं चिदानंद रूप शिवोहम शिवोहम, की तुझ्यामध्येच ते शिवस्वरूप आहे आणि तुझं मूळचं स्वरूप सच्चिदानंद स्वरूप आहे, पण तू ते विसरलायस. जरा आत डोकावून पहा, ते ओळख, तर तुझा जीवन सच्चिदानंद स्वरूपाने आनंदाने होणार आहे. ती शिक्षणाची व्याख्या आहे. यामुळे संकल्पना की पूर्णत्व मुळात आहे, फक्त तू ते ओळखलं पाहिजेस आणि त्या रस्त्यावर तू पुढे गेला पाहिजेस. वर्तमान काळातला भारत आणि जग ह्याला सुद्धा ही व्याख्या, आज पुढची दिशा दाखवणारी व्याख्या आहे. सुदैवाने जग पण ते स्वीकारतंय, भारत पण ते स्वीकारतंय. पार 1991 जेव्हा हा सगळा LPG, लिबरलायझेशन, प्रायव्हेटायझेशन, ग्लोबलायझेशन कालखंड आला, त्यावेळी युनायटेड नेशन्सने एक शिक्षण तज्ज्ञांची समिती नेमली होती. एक फ्रेंच शिक्षण तज्ज्ञ डोलोरस यांच्या नेतृत्वाखाली, की आता ह्या जगाचं शिक्षण काय पाहिजे. त्या समितीने दिलेली रेकमेंडेशन नंबर 1, तिचे शब्द आहेत, दॅट एंटायर एज्युकेशन शुड बी रिस्ट्रक्चर्ड अराउंड द कॉन्सेप्ट ऑफ नॉलेज ऑफ सेल्फ, की प्रत्येक मुलामुलीला तुझा स्व ओळख, बुद्धिमान प्रत्येकजण आहे, पण प्रत्येकाची बुद्धी वेगवेगळ्या क्षेत्रात चालते. तुझी बुद्धी कोणत्या क्षेत्रात चालते ते ओळख, आणि मग त्या क्षेत्रात तू उत्तम आणि प्रतिभावंत हो. एक्सलन्स अँड क्रिएटिव्हिटी इन वन्स ओन चोजन वॉक ऑफ लाईफ. यावर जगाचं शिक्षण, सुदैवाने जी 2020 राष्ट्रीय शिक्षा नीती जाहीर झाली, आणि व्यक्तिगत मी स्पष्ट शब्द वापरतो की मी भाग्य मानतो की मूळचं स्वामीजींचंच नाव ज्यांना आईवडिलांनी ठेवलं, आणि वाढत्या वयात जे स्वतः स्वामीजींचेच शिष्यही होते, त्यांना संन्यास घ्यायचा होता, ते रामकृष्ण मिशनचे त्यावेळचे जे प्रमुख महाराज त्यांना भेटले. त्यांनी सांगितलं तुझं काम संन्यास नाही, तुझ्याकडनं देशाची दुसरी मोठी सेवा व्हायची आहे. ते बसले तिथे आत्ता पंतप्रधान म्हणून. आणि मग राष्ट्रीय शिक्षा नीतीमध्ये हा नॉलेज ऑफ द सेल्फ आणि सर्वांच्या मधली बुद्धिमत्ता ओळखून क्षेत्र, येणाऱ्या वर्षांच्या मध्ये ही भारतीय प्रतिभा, मानवी जीवनाच्या सर्व क्षेत्रांमधला एक्सलन्स, की आपल्या बुद्धीला, आपल्या प्रतिभेला अस्पर्श असलेलं एकही क्षेत्र नाही, अशी आपल्यातल्या प्रत्येकाकडून तुझ्या आत डोकावून पहा. अरे तू स्वतःला ओळख, अगं तू स्वतःला ओळख, आणि त्यानुसार आपल्या जीवनाची तू दिशा ठरव. ते ध्येय सेट करण्याचं स्टँडर्ड कोणतं आहे, तर एक्सलन्स अँड क्रिएटिव्हिटी इन वन्स ओन चोजन वॉक ऑफ लाईफ. शेवटाकडे मी तुम्हाला एक वरकरणी वाटायला अगदी छोटा किस्सा, पण त्यामधून आपल्यासमोर येणारा प्रचंड मोठा अर्थ, ब्रह्मांडाहून मोठा अर्थ, असा सांगून
सर्व स्वामीजींप्रती कृतज्ञता व्यक्त करून निरोप घेईन मी. रामकृष्ण परमहंसांच्या निर्वाणानंतर जे स्वामीजी भारत भ्रमण करत होते, की आपल्याला आपल्या गुरूंनी सांगितलं आहे की तुझ्याकडून मला या जगामध्ये काही काम करवून घ्यायचं आहे आणि तेवेळपर्यंत मी मायेचा पडदा तुझ्याभोवती ठेवणार आहे. तर रामकृष्णांचं तर निर्वाण झालं, पण जे काम करवून घ्यायचं आहे तर ते समजायला स्वामीजी मग देशामध्ये प्रवास करत होते. त्यातला एक एक किस्सासुद्धा आपल्याला खूप काही शिकवणार आहे. मी वेळेच्या मर्यादेमुळे फक्त त्यातल्या एकावरच लक्ष देतो आहे, तुमच्याशी सांगतो आहे. हे जे लोकमान्य टिळकांची भेट झाल्याचा उल्लेख झाला, पुढे स्वामीजी कोल्हापूरलाही गेले आणि शाहू महाराजांची पण त्यांची भेट झाली. शाहू महाराजांनी स्वामीजींना काही भेट देऊ म्हणले तर स्वामीजी म्हणले आम्ही संन्यासी, आम्ही काही भेट घेत नाही. तर शाहू महाराजांनी खूप प्रेमाने म्हणले आमची काहीतरी भेट घेतली पाहिजे. तर शाहू महाराजांनी स्वामीजींना की तुम्ही पदभ्रमण चालताय तर आमची जी खास कोल्हापूरची चप्पल आहे ती तुम्हाला भेट देतो. ती शाहू महाराजांनी पॅरिसमधल्या फॅशन शोवाल्यांना दिली का नाही दिली मला माहिती नाही. पुढे स्वामीजी पोचले बेळगावला. बेळगावला त्यावेळी मूळचे बंगाली पण शिकवत होते बेळगावला फिजिक्स हा विषय, विज्ञान. असे प्राध्यापक हरिपाद मित्र यांच्या घरी राहायला होते. आता बेळगावमधला रामकृष्ण मठ तिथे आहे, तीच जागा. तर गावामध्ये बातमी पसरली की भगव्या वेशातला एक साधू की जो इंग्लिश उत्तम बोलतो. त्यावेळी हे नवीन होतं, त्यावेळी नॉव्हेल्टी म्हणून सगळे एक तर भारतीय मनाला सहज आकर्षण आहेच की साधू कोणी आला, भेटायचं आहे, नमस्कार करायचा, आशीर्वाद घ्यायचा आहे. म्हणून बेळगावमधलं एलिट सगळे विद्वान बुद्धिमान भेटत राहिले. तर एके संध्याकाळी ही चर्चा चालली होती की अध्यात्म विचार वगैरे सगळं भोंगळ आहे, अंधश्रद्धा आहे आणि त्यापायीच भारत मागे राहिलेला आहे. तर आपण सगळं आधुनिक विज्ञानच स्वीकारायला पाहिजे. आणि स्वामीजी ज्याचं मूर्त रूप आहे की जो भारताचा शाश्वत विचार आहे की अध्यात्म हेच विज्ञान आहे आणि आता आधुनिक विज्ञान अधिकाधिक अध्यात्माकडे सरकू लागलेलं आहे. मीच याला नाव दिलं आहे की हे अद्वैताचं विज्ञान आहे आणि विज्ञानाचं अद्वैत आहे. हा जो अद्वैताचा विचार आहे वेदांताचा, तो स्वामीजी सांगत होते की विज्ञान आणि अध्यात्म वेगळे नाही आहेत आणि अध्यात्म म्हणजे काहीतरी भोंगळ बाष्कळ अंधश्रद्धा असं नाही आहे, ते विज्ञाननिष्ठच आहे. तर ती चर्चा इथपर्यंत आली एका मुक्कामाला की हे प्राध्यापक हरिमित्र आणि हरिपाद मित्र आणि फिजिक्सचे अन्य जे तिथे होते अभ्यासक, ते म्हणाले की आधुनिक विज्ञान आपल्याला सांगतं की स्पेस, आकाश अवकाशच्या 3 डायमेन्शन्स आणि टाईम काल नावाची एक डायमेन्शन, या 2 वेगळ्या आहेत आणि या दोनामधून हे सर्व विश्व आकाराला येतं. भारतीय तत्त्वज्ञानाचा मुद्दा वापरायचा झाला तर ह्याला शब्द येईल द्वैती तत्त्वज्ञान. द्वैत की सारं विश्व कोणातरी मूळच्या 2 एंटिटीज स्पेस आणि टाईम, दिक आणि काल. हा ऑक्टोबर 1892 आहे. ऑक्टोबर 1892 जेव्हा हा मुद्दा समोर आला, दिक आणि कालमधून हे विश्व आकाराला येतं, तर स्वामीजी हसले, म्हणाले तुमचं फिजिक्स आत्ता तिथपर्यंत पोचलं आहे, आमचा अद्वैताचा विचार आम्हाला सांगतो की दिक आणि कालही एकच आहेत आणि तुमचं विज्ञान लवकरच ते सुद्धा सिद्ध करेल. बघा, हे ऑक्टोबर 1892. आणि 1905 26 वर्षाच्या असलेल्या आईन्स्टाईननी E=mc² हे समीकरण जेव्हा सांगितलं आणि मग स्पेस आणि टाईम वेगळे नाही आहेत, मॅटर आणि एनर्जी जसे इंटरचेंजेबल आहेत तसे स्पेस आणि टाईम, तर आईन्स्टाईननी स्पेस टाईम नावाचा शब्द दिला. आधुनिक विज्ञान भारताचा अद्वैताचा विचार वैज्ञानिक पद्धतीनेच सिद्ध करतं. अध्यात्म आणि विज्ञान ह्या 2 वेगळ्या गोष्टी नाहीत. आधी मी काही वर्ष म्हणायचो की अलीकडचं विज्ञान भारताचा अध्यात्म विचार सिद्ध करतं आहे, यावरून तो अध्यात्म विचार विज्ञाननिष्ठ हे सिद्ध होतं आहे. आता गेली काही वर्ष मी वाक्यरचना बदलली आहे. विज्ञान अध्यात्म विचार सिद्ध करतं, यावरून विज्ञान सत्य हे सिद्ध होतं.
तुमचा माझा वेदापासून वर्तमान काळापर्यंत चालत आलेला आणि आधुनिक काळात आपल्याला आणि जगाला स्वामी विवेकानंदांनी शिकवलेला हा वेदांताचा विचार, पण तो आपल्या जीवनात आणला पाहिजे ह्याला सगळ्यात जास्ती महत्त्व आहे. आणि तो आपल्या जीवनात कसा आणायचाचं सूत्र आहे, कुठल्या तरी एका क्षेत्राचा ध्यास घे. हे स्वामीजींचेच शब्द आहेत. कुठल्या तरी एका क्षेत्राचा ध्यास घे, तुझं सर्व तन मन धन त्याला अर्पण कर, दिवस रात्र त्याचंच चिंतन कर, त्याचं सिंचन कर, तुझ्यामधून कर्तृत्वाचा महान वटवृक्ष उगवून येईलच, असं स्वामीजींनी आपल्याला सांगितलं आहे. मी नम्रपणे म्हणतो की मला ते कळलं आहे. आणि हे करताना आपल्या जीवनात नियमितपणे काही एक गोष्ट करायची असेल तर माझी प्रार्थना आहे की किमान 30 मिनटं आपल्या दिनक्रमात नियमित योग असलं पाहिजे. राजयोग हे स्वामीजींचंच पुस्तक आहे. आसनं, प्राणायाम, सूर्यनमस्कार, आणि बाकीचा दिवसही योग साधनाच आहे. तो कधी भक्तियोग आहे, कधी ज्ञानयोग आहे, कधी कर्मयोग आहे. पण ते आपल्याला बळ मिळायलासुद्धा किमान 30 मिनटं मी दिवसाचा नियमित योग करतो. तर जे जीवन आत्तासुद्धा तुमचं आनंदी आणि यशाच्या मार्गावर आहे ते तर आणखी फुलेलच, पण तुमच्याद्वारा भारत आणि जगाचं कल्याण होईल तसं विश्वाचं कल्याण करणारं कर्तृत्व सर्वांकडून होवो अशी प्रार्थना करतो आणि थांबतो. सरांच्या जीवनातला मी एक प्रसंग सांगतो. मला वाटतं तेव्हा ते विद्यार्थी दशेत असावेत आणि ते आणि त्यांचे काही मित्र मिळून विनोबा भावेंच्या दर्शनाला गेले होते. आणि सगळे गेले, नमस्कार केला, आपापला परिचय दिला. आणि विद्यार्थी दशेतल्या असणाऱ्या सरांचं नाव ऐकल्यावर विनोबा भावे थोडे थांबले आणि नंतर त्यांना म्हणाले, अविनाश धर्माधिकारी हे नाव ऐकून ते म्हणाले की या नावाचा कधी विसर पडू देऊ नका, हे नाव लक्षात ठेवा. आजचं हे जे 20 मिनिटांचं त्यांचं संबोधन होतं त्याच्यात धर्माची जी अविनाशी तत्त्व आहेत ती केवळ त्यांनी लक्षात ठेवून सांगितलीच नाही, पण अधिकारवाणीने त्याच्यावर टिप्पणी आपल्याला त्यांच्याकडनं ऐकायला मिळाली आहे. आध्यात्मिकता आणि राष्ट्रीयता याच्या आधारावर आपण आपल्या जीवनाची उभारणी केली पाहिजे असा त्यांचा आपल्याला मुख्य संदेश होता. जीवनात एक्सलन्स आणि क्रिएटिव्हिटी असावी हेही त्यांनी आपल्याला आवर्जून सांगितलं. आणि जाता जाता योगाभ्यास, सेवा, परांतर त्यांचं स्वतःचं जीवन आहे, या दोन्हीचा अतिशय ज्वलंत आपल्याला परिचय त्यांच्या जीवनातून, वाणीतून इथे घडला. मी समस्त युवा वर्गातर्फे आणि रामकृष्ण मठ पुण्यातर्फे आदरणीय श्री अविनाशजी धर्माधिकारी यांच्याप्रती आभार प्रकट करतो, कृतज्ञता ज्ञापन करतो. आपल्या पुढे वक्तव्य सादर करण्यासाठी रामकृष्ण संघाचे एक वरिष्ठ संन्यासी श्रद्धेय स्वामी विष्णुपादानंदजी महाराज येतील. पूजनीय महाराज सध्या रामकृष्ण मिशन आश्रम छत्रपती संभाजीनगर येथील आश्रमाचे प्रमुख आहेत. मी पूजनीय महाराजांना विनंती करतो की कृपया त्यांनी विद्यार्थ्यांना संबोधित करावे. श्रद्धेय स्वामी विष्णुपादानंदजी महाराज. ओम नमो भगवते रामकृष्णाय. ओम असतो मा सद्गमय तमसो मा ज्योतिर्गमय मृत्योर्मा मृतंगमय. ओम शांति शांति शांति. हरि ओम तत्सत. मंचावर उपस्थित असलेले स्वामी आत्मश्रद्धानंदजी महाराज, आत्ताच आपण ज्यांचं व्याख्यान ऐकलं ते अविनाश धर्माधिकारीजी, समोर उपस्थित असलेले संन्यासीवृंद, अन्य ज्येष्ठ भक्तमंडळी आणि उपस्थित प्रिय युवक वर्ग,
आजचा हा दिवस सगळ्यांनीच वक्त्यांनी सांगितला की अत्यंत आनंदाचा आहे. युवकांसाठी कार्यक्रम हा पहिला आयोजित होत आहे या हॉलमध्ये. इतका सुंदर हॉल, कालच याचं उद्घाटन झालं. या हॉलच्या माध्यमातून सगळ्याच वयोगटांसाठी कार्यक्रम होतील, अगदी लहानपासून मोठ्यापर्यंत. अर्थातच त्यात तुमचा पण समावेश असेल. युवक हे फार महत्त्वाचे आहेत आणि ते सर्व काळी हाच नियम आहे. ही युवावस्था फार महत्त्वाची असते. एक आदर्शवाद असतो. तो आदर्शवाद तितका टिकू शकत नाही नंतर. जो आदर्शाला धरून राहण्याची जी ऊर्जा, चिकाटी, निष्ठा असते या वयामध्ये, ती पुढे राहत नाही. याचं कारण जसजसं वय वाढतं तसतशी आपली बौद्धिक, मानसिक आणि इतर ऊर्जा कमी कमी होत जाते. तसं व्हायला नको नाही, पण तसं होतं. आपली शारीरिक क्षमता पण कमी होते, मानसिक क्षमता पण कमी होते. असं व्हायला नको. आपली एकाग्रता कमी होते, आपला मनाचा आनंद कमी होतो आणि हे सगळं वाढायला पाहिजे, पण ते वयाच्या वाढण्यापर्यंत वाढत नाही, ते कमी होतं. परंतु काही व्यक्ती असतात त्यांचं तो वाढतं आहे. आपण आजच सकाळी बघितलं, प्रेसिडेंट महाराज रामकृष्ण संघाचे, त्यांचं वय 97 वगैरे आहे, आणि कमी अधिक असतील महिने, पण त्यांची ऊर्जा बघा. आणि सकाळी शारदा मठात गेले, आल्याबरोबर इथे त्यांनी तुम्हाला संबोधित केलं, नंतर खोलीत गेले, पुन्हा प्रणाम घेतले, आज ते जातील. या वयामध्ये सुद्धा त्यांचा उत्साह आणि शक्ती आहे. याचं कारण काय आहे? याचं कारण त्यांनी स्वतःला शरीर समजलंच नाही. आपण आपल्याला शरीर समजतो. शरीराचे काही धर्म असतात, मनाचे काही धर्म असतात, बुद्धीचे काही धर्म असतात. धर्म म्हणजे क्वालिटी, गुण असतात, आणि त्याप्रमाणे ते काम करतं. पण तुम्ही जर एक अनंताची उपासना केली, आपण शांताची उपासना करतो. शांत म्हणजे जे अंतसहित आहे त्याला शांत म्हणतात. जे आहे आणि हळूहळू ते कमी कमी होत जातं, त्याला आपण शांत म्हणतो. अनंत म्हणजे ते कधीच कमी होत नाही. ज्याचा प्रारंभ आहे त्याचा शेवट होतो. शरीराला प्रारंभ आहे, शरीराला शेवट असतो. पण ज्याला प्रारंभच नाही आहे त्याला शेवट कसा? आपल्याला जन्मच नाही तर आपल्याला मृत्यू कसा? आत्ताच टाईम अँड स्पेसचा उल्लेख झाला, धर्माधिकारीजींनी केला की नाही. आपण टाईम अँड स्पेसच्या पलीकडे आहोत. अविनाशी तु तद्विद्धी येन सर्वमिदं ततं विनाशमव्यस्यास्य न कश्चित कर्तुमर्हति. गीतेचा श्लोक आहे. अर्जुना, तू अविनाशी तत्व आहे, म्हणजे तुझा विनाश होणार नाही. ज्या तत्वाने सर्व विश्व व्यापलेलं आहे, विनाशम अव्यस्यास्य, त्या अव्यय तत्वाचा विनाश कोण बरे करू शकणार? भगवान शंकराचार्यांचा पण उल्लेख झाला. तिथे म्हणतात की ईश्वराला सुद्धा करता येणार नाही. ईश्वराचं पण ते सामर्थ्य नाही आहे. आणि तो विषय जितका आपल्या जवळचा आहे, स्वामी विवेकानंदजी म्हणतात, तितका जवळचा विषय दुसरा कोणताही नाही मानवी जीवनामध्ये. म्हणून गेल्या 2 तासांपेक्षा जास्ती इथे जवळपास हा चारित्र्याला घेऊन ह्युमन एक्सलन्स आजचा विषय आहे की युवकांमध्ये व्हॅल्यूजचं महत्त्व, इम्पॉर्टन्स ऑफ व्हॅल्यू इन यूथ. आता हा थोडासा जड वाटणारा विषय आहे, आणि असूनसुद्धा
या सर्व वक्त्यांनी तुमच्यासमोर तो मांडला, अतिशय उत्तम रीतीने मांडला. पण तुम्ही कोणी थकलेले, कंटाळलेले, वैतागलेले असे कोणी दिसत नाही आहे. तुम्ही सगळे आनंदी आहात. नाही तर काही वैचारिक ऐकायचं म्हटलं की आपण थकतो. आपली मेंदूची क्षमता आपण कमी करून टाकलेली आहे. आपले अटेन्शन स्पॅन आपण कमी करून टाकला आहे. जसा आपण म्हणतो ना, खेळतो आपण याच्यावर, कॉम्प्युटर म्हणा की आपल्या आजकाल तर मोबाईल आपल्या हातात आहे, स्मार्टफोन आहे, त्याने आपल्याला मूर्ख बनवून टाकला. तो स्वार्थ आहे, आपल्याला तरी मूर्ख बनवलं आहे त्या स्मार्टफोनने. तुम्ही सगळे आनंदी आहात. याचं कारण स्वामी विवेकानंदांचं व्यक्तित्व. स्वामी विवेकानंद म्हणतात की धर्म हा तुम्हाला आनंदी बनवतो, सुखी बनवतो, यशस्वी बनवतो आणि तुम्ही मरणारे नाही आहात. तुम्ही अजर अमर अविनाशी आहात, आत्मा आहात. म्हणून हिंदू धर्मावर स्वामीजीने 19 सप्टेंबर 1893 रोजी जे भाषण केलं तेव्हा त्यांनी म्हटलं की तुम्ही अमृताचे पुत्र आहात, अमृतस्य पुत्र आहात. म्हणजे आपण पुत्र आहोत, आपला जन्म झालेला आहे. पण जन्म झालेला असूनसुद्धा मृत व्यक्तीने आपल्याला जन्म दिला नाही. याचा अर्थ जो मृत होणार आहे त्यांनी आपल्याला जन्म देणार नाही आहे. जो कधीच मृत होणार नाही त्यांनी आपल्याला जन्म देणार आहे. म्हणून आपण त्या अमृताचे पुत्र आहोत. आपलं जीवन हे, स्वामीजी म्हणतात, भारताचं जीवन आत्म्याप्रमाणेच अनादि अनंत आणि अविनाशी आहे. म्हणजे मद्रासचं व्याख्यान आहे, फ्युचर ऑफ इंडिया. आणि अशा या भारताचे आपण सुपुत्र आहोत. आणि हे आपण नेहमी लक्षात ठेवायला पाहिजे. त्यांचं वाक्य, अशा आपण या भारताचे सुपुत्र आहोत. आणि हा भारत हा केवढा थोर होता. या भारताचं जीवन काही शतकामध्ये मोजता येत नाही. मित्रांनो, लक्षात घ्या, तुम्ही सगळे इथे 400 मुलं बसले आहात आणि ज्येष्ठ मंडळी पण बसली आहेत. या देशाचं वय हे शेकड्यांमध्ये मोजता येत नाही. जगातल्या सगळ्या देशांचं वय हे मोजता येतं शेकड्यांमध्ये, जास्तीत जास्त 2, 3, 4 हजार. पण भारताचं वय हजारांमध्ये मोजता येत नाही, ते हजारो वर्षांमध्ये मोजता येतं. अगदी रामायण महाभारत जरी घेतलं तर ते हजारो वर्षांमध्ये मोजता येतं. आणि त्या हजारो वर्षांमध्ये भारताची संस्कृती, जर आपण संस्कृती शब्दाचा अर्थ नीट समजून घेतला तर तुम्हाला लक्षात येईल आहे, ती सर्वोच्च शिखरावर पोचलेली होती. आणि कोणती गोष्ट शिखरावर पोचली असते, जसं धर्माधिकारी सांगितलं की मला वाटते की ती शिखरावर जास्त वेळ राहता येत नाही, 15 मिनटं, त्याच्यानंतर तुम्ही फ्रीज होऊन जाता. मला खाली यावं लागतं, ऑक्सिजन नसतो तिथे. इतक्या शिखरावरची संस्कृती आपण म्हणतो की जिथे भौतिक समृद्धी नव्हते, सोने की चिडिया, दुधादह्याच्या, शहदाच्या, मधूच्या नद्या वाहत होत्या. लोक अत्यंत प्रामाणिक होते. म्हणजे जे आलेत आपल्याकडे प्रवासी, UN सांग वगैरे आला, बऱ्याच लोकांची नाव आहेत, मला माहीत असतील कदाचित, इतिहास तुम्ही वाचला असेल तर. आणि त्या लोकांनी अतिसुंदर वर्णन केलं. इवन काय तो आपला लॉर्ड मेकॉलेसुद्धा असं वर्णन केलं आहे. अति प्रामाणिक लोक होते, नीतिवान होते, सदाचारी होते. आणि ते सगळं अध्यात्मामुळे होतं. ज्याप्रमाणे भौतिक शिखरावर भारत पोचला होता, तेवढ्याच प्रमाणामध्ये भारत हा आध्यात्मिकतेच्या शिखरावर पोचला होता, ज्ञानाच्या, आत्मज्ञानाच्या. जेव्हा कुठेही स्वामीजी म्हणतात, जेव्हा कुठेही काही नव्हतं त्यावेळी याच देशामध्ये अनादि अनंत आत्म्याचा विचार झाला होता आणि तो सिद्ध केला गेला होता. आत्मा आहे, देव आहे, देवाचं दर्शन होऊ शकतं. स्वामी विवेकानंद प्रत्येकाला विचारायचे, तुम्हाला देवाचं दर्शन झालं आहे का, देव तुम्ही बघितलं आहे काय. म्हणजे देव बघितला जाऊ शकतो ही संकल्पना भारतामध्ये फार फार प्राचीन काळापासून आहे. विश्वस्य आये धामानि दिव्यानि तस्तु वेदाहमेतं पुरुषं महांतम. मी त्या महान पुरुषाला जाणलेलं आहे, बघितलं आहे, असे ऋषी म्हणतात. आदित्यवर्ण तमसः परस्तात्, तो सूर्यप्रकाशाप्रमाणे प्रकाशमान आहे, तेजस्वी आहे
आणि अंधाराच्या अज्ञान अंधकाराच्या पलीकडे आहे. हे सगळे विचार, अनंत ब्रह्मासंबंधी विचार, आणि तो ओतप्रोत भरलेला आहे. आत आहे, बाहेर आहे. युनिव्हर्सल वननेस स्वामीजी ज्याचा उल्लेख सतत करतात. हे विश्व एक आहे, एका सूत्रात बांधलेलं आहे. सूत्रे मणिगणा इव. प्रत्येकजण प्रत्येकाशी जोडला गेला आहे, कोणीच वेगळा नाही आहे. म्हणून आपल्याकडे ते वसुदैव कुटुंबकमची कल्पना आहे की संपूर्ण पृथ्वी एका परिवाराप्रमाणे, एका कुटुंबाप्रमाणे आहे. ही संकल्पना स्वामीजी म्हणतात फक्त आणि फक्त भारतातच आहे, आणखी कुठेच नाही आहे. अगदी क्षुल्लक देशाला सुद्धा जगातल्या संधी मिळाली तर तो जगाचा नाश करायला, इतरांना नष्ट करून स्वतःची मोठं व्हायला कधीच पर्वा करणार नाही. फक्त जगामध्ये एकच देश आहे, तो जगाच्या कल्याणाचा विचार करतो, आणि ह्यालाच संस्कृती म्हणतात. आणि हा संस्कृती विचार फक्त भारतात आहे, आणि याचीच आज जगाला गरज आहे, सगळ्यात जास्ती भारताला गरज आहे. आपल्याला आपण कोण आहोत, हा देश म्हणून आपण कोण आहोत, हे आपल्याला आधी समजलं पाहिजे. तुम्ही सगळे युवक आहात इथे, ही तुमची जबाबदारी आहे. स्वामी विवेकानंद पण त्यांच्या काळाचे युवक होते. 30 ते 40च्या दरम्यान त्यांचं मोठं कार्य आहे. त्यांनी जगाला हलवून सोडलं, हादरून सोडलं. कशाने? शस्त्रास्त्राचं नाही. वी हॅव टू कॉन्कर द होल वर्ल्ड बाय अवर स्पिरिच्युअलिटी, स्वामी म्हणतात. तुम्ही तुमच्या आध्यात्मिकतेनं जग जिंका. युअर हिरोज मस्ट बी स्पिरिच्युअल. तुमचे नायक सगळे आध्यात्मिक हवे. जसं उल्लेख केला ना, चित्रपटातले जे नायक असतात ते तुमचे नायक कसे काय होऊ शकतील? आध्यात्मिक म्हणजे काय आहे? आध्यात्मिकता म्हणजे नेमकी काय आहे? गीतेमध्ये फार छान सांगितलं आहे. भगवान शंकर श्रीकृष्ण म्हणतात 4था अध्याय, माझा जन्म दिव्य आहे, माझे कर्म दिव्य आहे. जन्म कर्मच मे दिव्यम. ज्याचा जन्म दिव्य असतो, ज्याचे कर्म दिव्य असतात, कृती दिव्य असते, आचरण दिव्य असतं, विचार दिव्य असतात, बोलणं दिव्य असतं, आणि तीच धर्माची संस्थापना करू शकतात. धर्माची संस्थापना म्हणजे समाजामध्ये नीतिमत्ता, सदाचार, कर्तव्याची जाणीव, काय चांगलं आहे, काय वाईट आहे याचा विवेक. चांगलं स्वीकारण्यासाठी जे हिंमत लागते, साहस लागते, बुद्धिमत्ता लागते ती आहे, आणि वाईट जे आहे त्याला दूर सारण्यासाठी जे हिंमत, धैर्य आणि बळ लागतं ते पण आहे. आणि ते कसं होणार? गीता भगवान कृष्ण सांगतात की तुम्हाला नाश करावा लागेल आणि परित्राण करावं लागेल. परित्राणाय साधूनाम. साधू म्हणजे चारित्र्यवान, जे सतत प्रयत्न करतात चांगलं वागण्याचा, चांगलं बोलण्याचा, चांगले विचार मनात आणण्याचा, आणि त्याच्या विरुद्ध जे असेल त्याच्यापासून दूर राहण्याचा. आणि अशा प्रकारे नीतीची स्थापना होते, देशाची स्थापना. देश त्याप्रमाणे मोठा होतो. आपला प्राचीन देश इतका महान होता, मी जसं म्हटलं वर्षांमध्ये मोजता येत नाही तो. स्वामी विवेकानंद म्हणतात, रामायणावर आणि महाभारतावर त्यांनी फार सुंदर व्याख्यानं दिली आहेत, इथे नाही विदेशामध्ये. ते म्हणतात तो आदर्श गाठायला, मानवी जीवनाच्या सर्वोत्तम शिखरावर पोचण्याचा जो आदर्श आहे, जो रामायण आणि महाभारतात सांगितला आहे, तिथे पोचायला मानव जातीला आणखी कदाचित कित्येक वर्ष लागतील, कित्येक शताब्दी लागतील. तर तो आदर्श आपल्याकडे आहे, आणि तो आदर्श आपण आपल्या जीवनात आणण्याचा प्रयत्न केला. खऱ्या अर्थाने आपण भारताचे नागरिक झालो पाहिजे की नाही. आणि तेव्हाच आपण भारताला जर समजू शकू तरच आपण काहीतरी होऊ शकू. म्हणून रवींद्रनाथ टागोरांनी फार छान म्हटलेलं आहे की तुम्हाला भारत जाणून घेणं आवश्यक आहे की नाही. तुम्हाला भारत काय आहे हे जाणून घेणं आवश्यक आहे, कारण तुम्ही भारताचे नागरिक आहात. आणि भारताने तुमच्यासमोर एक फार मोठा आदर्श ठेवला आहे, पूर्णतेचा, परफेक्शन की नाही. तुम्ही परफेक्ट होऊ शकता. आपले सगळे संत परफेक्ट होते. त्यांचे दोष कुठे, तुम्ही दोष शोधून काढा आहे की नाही. आपण कृष्ण आहे, ज्ञानेश्वरमध्ये आहे, व्यास आहे,
राम हे अवतार पुरुष म्हणजे काय? आपल्या महाराष्ट्रातच किती संत आहेत की नाही, दोष सहज शोधून काढता येतात. पण तुम्ही संतांचे दोष शोधून काढा, तुम्हाला दिसतात काय? आहे की नाही? तुम्ही ज्ञानेश्वर आत्ताच आषाढमातली वारी झाली, पुण्याहून वाऱ्या गेल्या. आता ज्ञानेश्वर महाराज यांनी संजीवन समाधी ज्यावेळी घेतली त्यावेळी त्यांचं वय 21 वर्षांचं. त्यांना 16 वर्षातच जगाचा निरोप घ्यायचा होता. निवृत्ती सांगितलं की अरे मी आहे आणि तू कसा जातो, तू लहान आहे माझ्यापेक्षा. 2 वर्ष थांबले. त्याच्यानंतर लहान सोपान भाऊ आणखी माझ्याकडे थांब, मग त्या माझ्याकडे थांब, असं ते 21 वर्ष झाले. ते 21 वर्षाच्या वयात त्यांनी संजीवन समाधी घेतली की नाही. 700-750 वर्ष झाले. 21 वर्ष समाधी घेऊन 750 वर्ष झाले. मी बराच काळ गेला की नाही. माणूस मरतो आणि लोक ताबडतोब त्याला विसरतात. हा जगाचा नियम आहे, कारण ते सामान्य असतात. सामान्य माणसाला काय किती वेळ आठवण ठेवायची त्यांची. घरचे लोक श्राद्ध वगैरे करतात, हा भाग वेगळा, तेही सोडून देतात. नंतर आपल्याला पूर्वजांची नावं माहीत नसतात, वाडवडिलांची नावं माहिती नसतात. पण ज्ञानेश्वर महाराज, तुकाराम महाराज, आणखी सगळ्या महाराष्ट्रातून पालख्या येतात पंढरी दर्शनासाठी. आताच सकाळी आमचे साधू गेले तिथे दर्शनाला, पांडुरंगाचं दर्शन घ्यायला. त्याचं दर्शन घ्यायला पांडुरंग दर्शन कृष्णाचा अवतार आहे तो. लाखो लोक जातात, पालख्या जातात सगळ्या महाराष्ट्रातून, आंध्र आणि कर्नाटकातून. कशाला की नाही, कशाला? तुम्ही तरुण मंडळी जातात, IT वाऱ्या आहेत इथे. आणि पुढच्या वर्षी श्रीकांतांनी बसले नाही तिथे, त्यांनी पण ते घोषित केले आम्ही आश्रमातून पण एक रामकृष्ण मठाची एक वारी जाईल आहे की नाही. आणि इथं बसलेल्या तरुणांना मला पूर्ण आशा आहे, त्या वारीत तुम्ही अवश्य सामील व्हा. विवेकानंदांची वारी आहे, ते रामकृष्णांची वारी आहे की नाही. त्यात तुम्ही जरूर सामील व्हा की नाही. त्याची रूपरेषा तुमच्यापर्यंत पोहोचेल, यथावकाश तुमच्यापर्यंत पोहोचेल ती. पण किती सुंदर कल्पना आहे बघा की नाही. इतक्या प्राचीन संतांच्या वाऱ्या निघतात, जे 200 वर्षापूर्वी आहेत. गजाननमांची पालखी ते आणखी निघतात बराच, ते खूप जुने आहेत. पण स्वामीजींची वारी, रामकृष्णांची वारी निघेल, हे कशाला? हे तुमच्या डोळ्यासमोर नेहमी राहिलं पाहिजे. 750 वर्षात तरी तुम्ही प्रेम करता त्यांच्यावर. एका 21 वर्षाच्या मुलावर प्रेम करता आणि तुम्ही त्यांच्या म्हणजे तरुण मुलं जातात, लहान मुलं जातात, अगदी वयस्क लोक जातात, ज्यांना चालता येत ते पण जातात. किती आश्चर्य आहे याचा कधी विचार केला का तुम्ही? जरूर विचार करा. काय आहे त्यांच्यामध्ये की आपण ते आपले कोणी नसूनसुद्धा, कोणीच लागत नाही, आपले सगळे सोयरे नाही आहेत ते, पण त्याच्यावर आपण प्रेम करतो, मनापासून प्रेम करतो. ज्ञानेश्वरांची पालखी बघितली, मी बघितली एकदा, डोळ्यात पाणी येतं की नाही, धारा लागतात डोळ्यांना आहे की नाही. काय आश्चर्य आहे त्याचा. तुम्ही कधी विचार केला की त्यांच्यात काय होतं की ज्याच्यामुळे इतके वर्ष असूनसुद्धा त्यांचा प्रभाव मुळीच कमी होत नाही, वाढतो आहे. वारीमध्ये लोकांची संख्या वाढते आहे. याचं कारण काय, याचा विचार करा. याचं कारण असं आहे की त्यांनी जगावर प्रेम केलं, स्वतःवर प्रेम नाही केलं. दे अलोन लिव्ह हू लिव्ह फॉर अदर्स, द रेस्ट आर मोर डेड दॅन अलाइव्ह, स्वामीजी म्हणतात. जे इतरांसाठी जगतात तेच खऱ्या अर्थाने जगतात, उरलेले मेल्यासारखेच होत. म्हणून स्वामी विवेकानंद म्हणतात की तुम्ही जर खरे यशस्वी होण्याचा विचार करत असाल, प्रत्येकाला यशस्वी, नथिंग लाईक सक्सेस, प्रत्येकाला यशस्वी व्हायचं आहे जीवनामध्ये. पण यशस्वी होण्याचं मुख्य सूत्र आहे तुम्ही स्वतःचा विचार करू नका, मुळीच करू नका. ते सगळं आपोआप होतं, तुमचं करिअर होईल, सगळं होईल आहे. स्वतःचा विचार करू नका. आपले ते धर्माधिक त्यांनी स्वतःचा विचार असलेलं त्यांनी स्थिरता, सुरक्षितता सोडून दिली आणि बघा त्यांनी उडी घेतली, अंधारात उडी घेतली. पण आता कुठे तुम्हालाही त्या अंधारातून बाहेर काढतात आहे. ते काही कमाल आहे ना. विवेकानंदांचा त्यांनी आदर्श घेतला, विवेकानंदांपासून प्रेरणा घेतली, त्यांच्या व्यक्तित्वापासून, त्यांच्या विचारांपासून प्रेरणा घेतली. आणि बघा ते स्वतःच बाहेर आले, पण ते इतरांना ते मोठं करतात आहे. IAS अधिकारी ते निर्माण करतात आहे. आणि IAS अधिकारी मी नुसतं पगार घेणारे नाही. एक होतं की तुम्ही तुमच्या पगारात जगा की नाही. IAS अधिकारी पगारात जगत नसतात, त्यांच्या पगारात काहीच भागत नाही आहे की नाही.
त्यांना पगाराशिवाय बरंच काही पाहिजे असतं. पण आय एस अधिकारी जर प्रामाणिक आय एस अधिकारी झाले, खरे खरे देशभक्त झाले, देशावर प्रेम करणारे झाले, मनापासून प्रेम करणारे झाले, तर बघा देश किती मोठा होईल आहे. आणि नक्कीच मला वाटते ती प्रेरणा धर्माधिकारी त्यांच्याकडे विद्यार्थी येतात त्यांना देत असते. ते फार महत्त्वाचं आहे. आपल्या देशात शिकलेले लोक खूप आहेत, पैसे कमवणारे खूप लोक आहेत, श्रीमंत लोक खूप आहेत, कित्येक क्षेत्रामध्ये यशस्वी झालेले लोक आहेत, पण माणसं कुठे आहेत? खऱ्या अर्थाने देशाला आपलं म्हणणारे माणसं कुठे आहेत? ती माणसं निर्माण मेन आर रिक्वायर्ड, एव्हरीथिंग एल्स विल बी ॲडेड. सगळं बाकी आपोआप होऊन जाईल. पण ती माणसं निर्माण करणं ते आहे. आपला इतिहास अत्यंत रक्तरंजित आहे. गेली 1000 वर्ष किंवा आपण 2-3 हजार आणखी मागे जायला काही हरकत नाही आहे की नाही. ह्या देशाची संस्कृती पूर्णपणे पल्वराईज करायला, क्रश करायला सतत प्रयत्न चालू आहे. आणि ते हजारो वर्षांपासून झालं आहे. जणू काही देशाला सगळंच वाईट आहे. या देशाचं एवढं सामर्थ्य आहे, जे स्वामी विवेकानंद सांगितलं, सगळ्या जगाला उभं करण्याचं सामर्थ्य आहे. जगाला तेज देण्याचं, जगाला शक्ती देण्याचं, जगाला चांगले विचार देण्याचं, जगाला आध्यात्मिक देण्याचं, सगळं अविनाशी करण्याचं सामर्थ्य आहे या देशामध्ये. आणि जे तुमचं सामर्थ्य आहे, जे चांगलं आहे, त्यालाच खतम करणं, त्याला समाप्त करणं, त्याला विध्वंसक कृती स्वामी म्हटलं आहे. एक पॉझिटिव्ह असते, निगेटिव्ह असते. टायगोरांनी म्हटलं, रीड विवेकानंद. इफ यू वॉन्ट टू नो इंडिया, रीड विवेकानंद. तुम्हाला जर भारत जाणून घ्यायचं असेल तर तुम्ही विवेकानंदांचं अध्ययन करा. इन एव्हरीथिंग इज पॉझिटिव्ह अँड नथिंग इज निगेटिव्ह. त्यांमध्ये सगळंच काही पॉझिटिव्ह आहे. आपले सगळं शास्त्र पॉझिटिव्ह आहे. गीता पॉझिटिव्ह आहे, शास्त्र पॉझिटिव्ह, एव्हरीथिंग इज पॉझिटिव्ह. नकारात्मक खूप आहे. आणि नकारात्मक आहे याचाच विचार करू. भारतात खूप दोष आहे, अमुक दोष, जाती दोष प्रथा आहे, नंतर अस्पृश्यता आहे, अमुक आहे, डमुक आहे. त्या सगळ्या काळाच्या ओघामध्ये येतात, सगळे दोष येतात, जातात, पुन्हा नवीन दोष मिळतात. हा काळाचा ओघ आहे. परंतु या सर्वांना पुरून उरणारा हाच भारत देश आहे, स्वामीजी म्हणतात की नाही. शतकानुशतके झालेले आघात, परक्यांच्या शेकडो स्वाऱ्या आणि चालीरीतींमध्ये झालेले शेकडो बदल, या सर्वांनाच पुरून उरणारा हा भारत देश आहे. आणि दिस रेझिलियन्स पॉवर, टिकून राहण्याची शक्ती. किती आघात झाले, किती तुम्हाला क्रश करण्याचा प्रयत्न झाला, तरी तुम्ही उभे राहू शकता. आणि ऊर्जा ही शक्ती आपल्या भारतात आहे. आणि त्यामुळे तुम्हा सर्वांना हे लक्षात ठेवावं लागेल. तुम्हाला भारत काय आहे? भारत म्हणजे ही फक्त भूमी नाही आहे, ही भूमी पवित्र आहे नाही. स्वामीजींनी म्हटलं ना की या देशातली माती पवित्र आहे, धुळीचा कण पवित्र आहे, हवा पवित्र आहे की नाही. स्वामींना हे तीर्थक्षेत्र आहे स्वामीजी म्हणतात. ते विदेशातून आले, त्यांना प्रश्न विचारला गेला, एवढं वैभव तुम्ही बघितलं तुमच्या देशाकडे त्या काळात. बरं, त्या काळामध्ये सगळंच आपल्याकडे मागासलेपणा होता, इतरच सगळं निगेटिव्ह होतं. त्या काळात स्वामी म्हणतात की मला माझा देश आता प्राणाहून प्रिय वाटतो आहे. कारण तिथलं बघितलं मी किती वरकरणी जो चकाचक आहे त्याच्या आतमध्ये किती पतन आहे. आणि इथे सगळं पतन आहे, सगळं वाईट आहे, पण आतमध्ये काय भयंकर अद्भुत आहे की नाही. अनंत अविनाशी आत्म्याप्रमाणेच या भारताचं जीवन अनादी अनंत आणि अविनाशी आहे. त्या भारताचे आपण सुपुत्र आहो याची आठवण स्वामीजी आपल्याला सतत करून देतात. आणि जसं ज्ञानेश्वर महाराजांनी म्हटलं आहे की आपल्याला मंथन करायला पाहिजे नाही. आणि जसं मंथन करून आपण नवनीत घेतो, नवनीत म्हणजे लोणी नाही, तसं मंथुनी नवनीता तैसे घे अनंता की नाही. अनंत म्हणजे आत आहे, बाहेर आहे, त्याचा कधीच नाश होत नाही. शस्त्र त्याला कापू शकत नाही, अग्नी त्याला जाळू शकत नाही, पाणी त्याला भिजवू शकत नाही, वायू त्याला सुकवू शकत नाही. असा जो आत्मा, ज्याला ना आदी आहे ना अंत आहे, ज्याला ना जन्म आहे, ज्याला मृत्यू नाही आहे, ज्याला कोणताही क्षय नाही आहे, असे ते आत्मा तुम्ही आहात. आणि आत्मज्ञानाचा उपदेश स्वामी विवेकानंद सतत केला की नाही. तुमच्यातलं जे देवत्व आहे, दिव्यत्व आहे, डिव्हिनिटी आहे, ती जागृत करा. तिकडे तेवढंच बघा फक्त. तुमच्यामध्ये चांगुलपणा आहे, जे चारित्र्य आहे, चारित्र्य कोण बाहेरून येत नाही आहे, ते तुमच्या हृदयात आहे. जिथं देव आहे ना तिथे सगळं आहे. संजयाचं शेवटचं वचन आहे, श्लोक आहे त्याच्या मुखामध्ये की नाही, यत्र योगेश्वर कृष्ण
जिथे साक्षात योग जाणणारा कृष्ण आहे, योगिक पॉवर त्याच्याकडे आहे. यत्र पार्थो धनुर्धरः, आणि हातात धनुष्य घेतलेला जो स्किल आहे त्याच्याकडे, अर्जुनाकडे स्किल आहे, म्हणून आपल्याकडे अर्जुन पुरस्कार दिला जातो, सगळ्यात सर्वश्रेष्ठ पुरस्कार आहे. ज्याच्याकडे स्किल आहे, जिथे कृष्ण आहे, योग यत्र पार्थो धनुर्धरः, तत्र तिथे काय आहे, श्री आहे, समृद्धी आहे. तत्र श्री आणि विभूती आहे, म्हणजे विशेष गुण आहेत. आणि ध्रुवा नीतीर मतीर मम, आणि तिथे खरं खरं काय आहे, चारित्र्य आहे की नाही. म्हणून स्वामींचा संदेश आहे की चारित्र्य मानवा. तुम्ही यशाकडे धावू नका, यश तुमच्याकडे धाव येतील, यश तुमचा पाठलाग करेन. जर तुम्ही खरे खरे माणूस बनाल खऱ्या अर्थाने, तर तुम्हाला यशस्वी होण्यासाठी काही प्रयत्न करावा लागणार नाही, आपोआप यश तुमच्याकडे गेलं आहे. जगात असे अनेक उदाहरणं आहेत. स्वामी बघा, काहीच नव्हतं त्यांच्याकडे, पण ते आज किती त्यांना ब्लॉजेट म्हणून महिला होती, जे हे झालं स्वामींचं व्याख्यान झालं आणि सगळ्या त्या 7,000 लोक त्यांच्याकडे यायला लागले, हातस्पर्श करायला, शेकान करायला, कपड्याला स्पर्श करायला, त्यांना बघून घ्यायला. स्त्री आता पागल्यासारख्या बेंचवर उड्या म्हणून यायला लागल्या. तेव्हा स्त्री एस के ब्लॉजर महिला उभी होती शेवटी कोपऱ्यामध्ये. ती म्हणते, वेल वेल माय लॅड, इफ यू कॅन रेजिस्ट दिस ऑनस्लॉट, यू आर इंडीड गॉड. वा वा मुलं, अरे इतक्या वयामध्ये तुझ्या इतक्या कमी वयामध्ये तुला एवढा सन्मान मिळतो आहे, देवासारखा सन्मान मिळतो आहे नाही. तो देवालासुद्धा अलभ्य असतो, तो तुला सन्मान मिळतो आहे आणि तू टिकवू शकशील, डोकं ठिकाणावर ठेवशील, मी तुला खरं खरं ईश्वर समजेन. आणि स्वामींनी कित्येक मान सन्मान अगदी लीलया पचवले, कारण ती चारित्र्याची शक्ती आहे. बघा, ती चारित्र्याची शक्ती तुमच्यात जर येईल, निर्माण होईल आहे, तर तुम्ही खरे खरे तुम्ही तुमचं पण भलं कराल आणि देशाचं भलं कराल, विश्वाचं भलं कराल. नाही ते काय इंग्रजी एका यांनी म्हटलेलं आहे की यूथ इज अ वंडरफुल स्टेज. आपलं तारुण्य हे सर्वात सुंदर असं जीवनाची अवस्था असते, बट इट इज वेस्टेड ऑन यंग मेन अँड वुमेन की नाही. पण ते वाया घालवलं जातं तरुण मुलांवर मुलींवर, असं व्हायला नको की नाही. त्याचा परिपूर्ण उपयोग तुम्हाला तुमच्या जीवनात करता आला पाहिजे. आणि स्वामी विवेकानंदांच्या आशीर्वादाने आणि तुम्हाला नक्कीच करता येईल. स्वामी विवेकानंदांवर गुरुकृपा होती, शास्त्रकृपा होती नाही, ईश्वर कृपा होती नाही, देशाविषयीचं प्रचंड प्रेम होतं. कंडेन्स इंडिया स्वामी विवेकानंद म्हटलं आहे, ही वॉज कंडेन्स इंडिया, घनीभूत भारत होते स्वामी विवेकानंदजी. तुम्ही नुसतं महाराज सांगितलं, चित्र जरी ठेवून तुमच्या खोलीमध्ये, त्यांचं एक पुस्तक ठेवलं, एक वचन जरी तुम्ही वाचलं दररोज 4 ओळींचं, तरी बघा तुम्ही सगळ्या वाईट गोष्टींपासून दूर राहू शकाल. इतकं बळ, इतकं सामर्थ्य तुमच्यात येईल. जरूर पुस्तकात दररोज काहीतरी 5 ओळी तरी वाचा. पुस्तक ठेवलं, नमस्कार करा देवाला, विवेकानंद नमस्कार करा, एक उदबत्ती लावा, एक फूल ठेवा, तेवढं तुम्ही जरूर करू शकता. बघा तुम्हाला याचा इतका फायदा होईल आहे की जो फायदा तुम्हाला जगामधली कोणतीही व्यक्ती किंवा कोणतीही बाब तुम्हाला देऊ शकणार नाही. तुमचं जीवन खऱ्या अर्थाने यशस्वी होईल आहे, कारण तुमचं जीवन यशस्वी झालं त्यात तुमचा भाग असतो की नाही. आणि तुम्हाला जेवढा आनंद होईल तेवढा तुमच्या आईवडिलांना आनंद होईल आहे, तुमच्या परिवाराला आनंद होईल आहे, तुमच्या समाजाला आनंद होईल आहे, तुमच्या देशाला होईल आहे, आणि तुम्ही तो आनंद जरूर देऊ शकणार. स्वामी विवेकानंदांना समोर ठेवा आणि तुम्ही आपलं जीवन सफल करून घ्या. आमच्या सर्वांच्या शुभेच्छा तुमच्या पाठीशी आहेत. विवेकानंदांचे आशीर्वाद तुमच्या पाठीशी. नमस्कार, धन्यवाद. अतिशय कळकळीने श्रद्धेय महाराजांनी आपल्याला संबोधित केलं आहे. मी समस्त युवा वर्गातर्फे श्रद्धेय स्वामी विष्णुपादानंदजी महाराज यांना प्रणाम निवेदित करतो. आपण सत्राच्या शेवटच्या टप्प्यामध्ये आलो आहोत. मी विशेषतः तुम्हा सर्वांचं अभिनंदन करतो. आमचा जसा अनुभव आहे की सेल्फी आणि रील्समध्ये गुंतून राहिलेल्या युवा वर्गाचा आमचा नेहमी आम्ही सामोरे येत असतो, पण तुम्ही एकतानतेने, एकाग्रतेने इतका वेळ इथे बसून हे ऐकत आहात, यासाठी तुमचं मी मठातर्फे अभिनंदन करतो. आणि हे जे सत्र जे आहे, आपली पुढची जी एक 10-15 मिनटं, हे तुमचं सत्र आहे. सकाळी 8 वाजल्यापासून तुम्ही इथे आहात. साधारण तासभर
तुम्ही विवेकानंदांच्या कार्यावर आणि व्यक्तित्वावर प्रकाश टाकणारी एक फिल्म इथे बघितली, नंतर अनेक साधूंचे तुम्ही व्याख्यानं ऐकली. यावर तुमचं मनोगत आम्हाला पुढची 10 मिनटं 15 मिनटं जसा वेळ आहे तसं जाणून घ्यायचं आहे. ज्यांना आपलं मनोगत व्यक्त करायचं आहे त्यांनी कृपया स्टेजवर यावं, आपलं नाव सांगावं, आपण काय शिकलो, काय शिकत आहोत सध्या ते सांगावं, आणि आजचा तुमचा अनुभव कसा होता, आजच्या या विविध व्याख्यानांमध्ये तुम्हाला कुठले मुद्दे आवडले, असं तुम्ही एक 3 मिनटामध्ये आपल्या इतर युवा वर्गाच्या बंधू भगिनींसमवेत तुम्हाला ते शेअर करायचं आहे, ते प्रकट करायचं आहे. या हो येते. आपलं म्हणणं एक 3 मिनटात मांडायचं आहे. पहिला जो युवक आला त्यासाठी जोरदार टाळ्या. सगळ्यांना काही ना काही लाभलं याच्याबद्दल आम्हाला काही संशय नाही, पण व्यासपीठावर येऊन बोलायचं साहस कोण करत आहे हे पण आम्हाला बघायचं आहे. याने ते साहस पहिल्यांदा केलं म्हणून त्याच्यासाठी टाळ्या. नाव सांग, 3 मिनटात. माझं नाव ॲडव्होकेट सागर ज्ञानदेव संजय. मी LLB लास्ट इयरचा स्टुडंट आहे. ह्या मठात मी गेले 2-3 वर्षापासून येतो आहे. इथे आल्यापासून बऱ्याच गोष्टी मला शिकायला मिळत आहेत. मी कधी एका ठिकाणी 1 मिनटं देखील बसू शकत नव्हतो, ते आज मी डेली 30 मिनटं मेडिटेशनसाठी बसतो आहे. आणि महाराजांनी जसं सांगितलं की विवेकानंदांचं चारित्र्य किंवा एक जरी विचार आपल्या मनात उतरला, त्या विचाराला धरून जर आपण आपल्या जीवनाकडे आणि ज्या दिशेने चाललो ती दिशा आपल्या आयुष्यात एका उंचीवरती आणि एका राष्ट्राचा एक म्हणजे भारत मातेचे सुपुत्र कसे आहेत हे दाखवण्याचं आपल्याला काम करते. आजच्या ऑडिटोरियममध्ये सकाळपासून अनेक विचार होत असताना, अनेक गोष्टी ऐकायला मिळत असताना, जेव्हा मी तिथून उठलो आणि इथं आलो येईपर्यंत माझं असं थरथर कापत होतं, पण आता स्वामी विवेकानंदांच्या विचारांनी ते माझं मन स्थिर झालं आहे. आणि आपल्या डोक्यामध्ये येणारे विचार, आपल्याला काय हवं आहे, काय करायचं आहे आणि आयुष्यात आपल्यासाठी काय करणं महत्त्वाचं आहे, आणि या भारतभूमीत जन्माला आलो याचा मला अभिमान वाटायला लागला. या साधू संतांमध्ये खरंच माझा भारत ग्रेट आहे एवढंच सांगतो आणि थांबतो. I offer my sincere pranams to the lotus feet of Holy Trio. My name is Manoj Pawar. I work as an English language trainer, and I have been associated with Ramakrishna Mutt since 2011. Today I very attentively heard President Maharaj, Srimad Swami Atmashraddhanandaji Maharaj, Srimad Swami Vishnupadanandaji Maharaj, and the person whom I always hold in high regard, but I never had the opportunity to meet him. But today I could meet him, Shri Avinash Dharmadhikari sir. The one thing which I learnt here today, which I think is going to shape my life for future, that is to keep believing in oneself. I think that was the central message of Swami Vivekananda's philosophy, and today it was highlighted by all the speakers. मला असं वाटतं की स्वामी विवेकानंद जे म्हणाले होते की जुना धर्म म्हणत असे की तुमचा धर्मावर विश्वास नसेल तर तो नास्तिक, पण नवा धर्म असा म्हणतो की तुमचा स्वतःवर विश्वास नसेल तर तो व्यक्ती नास्तिक. तर मला असं वाटतं की स्वामी विवेकानंदांच्या विचारांवर आज जे मंथन झालं त्यातनं एक गोष्ट मला प्रामुख्यानं मिळाली की जर आपला स्वतःवर विश्वास असेल तर अशक्य गोष्टीही आपण शक्य करू शकतो. आणि श्रीमद स्वामी विष्णुपादानंदजी महाराजांच्या बोलण्यातून एक गोष्ट जाणवली की जर स्वतःला आपण स्वतः ओळखायला शिकलो तर अशक्य गोष्टी शक्य होऊ शकतं.
मोको कहाँ तू ढूंढे बंदे मैं तो तेरे पास में, खोजो तभी मिलूंगा पल भर की तलाश में. मी धन्यवाद देतो रामकृष्ण मठ पुणेला की त्यांनी मला इथे विचार व्यक्त करण्याची संधी दिली आणि हे विचार ग्रहण करण्याची आणि आयुष्यभर या विचारांची जोपासना करण्याचीही संधी दिली. धन्यवाद. हॅलो, मी न्यू इंग्लिश स्कूलची विद्यार्थिनी आहे. मी आत्ता 10वीमध्ये शिकते आणि इथे मी फर्स्ट टाईमच आले. म्हणजे मी लहानपणी आलेले, पण आता खूप वर्षानंतर इथे आले आणि मला इथे आल्यावर खूप नवीन गोष्टी शिकायला भेटल्या. जसं की आपण आपल्या कॅरेक्टरला शेप दिला पाहिजे. वी शूड थिंक पॉझिटिव्ह. आपण निगेटिव्ह नाही विचार केला पाहिजे की हे माझ्याकडून नाही होऊ शकत किंवा हे नाही जमणार. आपण नेहमी असंच म्हटलं पाहिजे की हे माझ्याकडून होईल, साध्य होईल. येस. आणि हे मला आज म्हणजे मी कृष्णाची डिवोटी आहे आणि मला खूप छान स्टोरीज ऐकायला भेटल्या, प्रसंग ऐकायला भेटले इथे कृष्णाचे. मला खूप छान वाटलं. आणि बोधमायानंदजी महाराजांनी किंवा आत्मानंद महाराजांनी जे सांगितलं त्याच्यामधून मला एक माझ्या लाईफचा ॲड्रेस भेटला की मी या रोडवरती कसं चाललं पाहिजे आणि कुठला रोड चूज केला पाहिजे. सो आय से थँक्यू टू ऑल दी पर्सन हू ॲड्रेस्ड मी और ज्यांनी मला खूप काही चांगल्या गोष्टी सांगितल्या. थँक्यू. Good afternoon to all. Myself Swati Sasane. I am from MKSS BTINE, Karvinagar. I am a nursing student. So I would like to share my experience in more in Marathi. So thank you. मी रामकृष्ण मठासोबत 2017पासून जोडलेली आहे आणि स्वामी श्री विष्णुपादानंद यांना इथे बघून मला खूप छान वाटतं आहे. मी 2019मध्ये त्यांच्याकडनं सेकंड प्राईज इन स्पीच छत्रपती संभाजीनगर इथे घेतलं होतं आणि आज त्यांना इथं बघून मला खरंच खूप छान वाटतं आहे. थँक्यू. आणि माझा एक्सपिरियन्स 2017पासून मी जेव्हा जोडली आहे रामकृष्ण मठासोबत तर त्यांनी दिलेले जे विचार आहेत, स्वामीजींचे जे विचार आहेत, त्यांनी जे विवेकानंदांना आमच्यामध्ये रुजवलं आहे त्याचा खरंच आम्हा यूथ वर्गाला खूप खूप फायदा होते. आज या कॉम्पिटिशनच्या विश्वामध्ये जगताना कुठेतरी आपण जेव्हा लो डाऊनमध्ये असतो तिथे स्वामीजी आमच्यासोबत असतात आणि ते विचार आमच्यामध्ये रुजवण्यासाठी खरंच खूप खूप धन्यवाद. आजचा एक्सपिरियन्स शेअर करताना real meaning of education, not only being the part of a job, getting a degree, it is not a education. The real meaning of education is to build yourself, know your abilities and go in the world to live for yourself with the thoughts of the Swamijis. हे सर्व आम्हाला आज देण्यासाठी खरंच सर्वांचे खूप 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 आभार. आपण स्वागत करत आहोत माननीय श्री मुरलीधरजी मोहोळ, सहकार आणि नागरी विमान राज्यमंत्री, भारत सरकार. मी त्यांना विनंती करतो की त्यांनी कृपया मंचावर आपली जागा घ्यावी. आणि मी मठातर्फे श्रद्धेय स्वामी श्रीकांतानंदजी महाराज यांना विनंती करतो की त्यांनी रामकृष्ण मठ पुण्याच्या वतीने तसेच समस्त युवा वर्ग आणि उपस्थित भक्तांच्या वतीने आदरणीय श्री मोहोळजींचा सत्कार करावा. शाल, श्रीफळ, पुष्पगुच्छ आणि या विवेकानंद गुणसंवर्धन केंद्राच्या वास्तूचं एक स्मृतिचिन्ह देऊन
माननीय मुरलीधरजी मोहोळ यांचं स्वागत आहे. मी समस्त स्वामीजींना विनंती करतो की त्यांनी स्थानापन्न व्हावे आणि श्रद्धेय स्वामी श्रीकांतानंदजी महाराजांना विनंती करतो की त्यांनी आजच्या या संमेलनाला संबोधित करावे. रामकृष्ण मठ पुण्याचे अध्यक्ष श्रद्धेय स्वामी श्रीकांतानंदजी महाराज. ओम नमः श्री यतिराजाय विवेकानंदसूरये सच्चित् सुखस्वरूपाय स्वामिने तापहारिणे स्वामिने तापहारिणे. आतापर्यंत आपण ज्यांच्या अपेक्षेमध्ये होतो ते शेवटी येऊन पोहोचले. माननीय श्री मुरलीधर मोहोळजी सहकार आणि नागरी विमान राज्यमंत्री भारत सरकार. याच्यापूर्वीसुद्धा ते इथे आलेले आहेत. जेव्हा ते मेयर होते तेव्हा पण आलेले आहे आणि त्यांच्या सांस्कृतिक कार्यक्रमामध्ये तुम्ही जे नाटक बघितलं ते नाटक पण त्यांनी आयोजित केलं होतं. त्यांच्या भागामध्ये जवळजवळ 5,000 लोकांनी ते नाटक बघितलेलं होतं. तर तसा त्यांचा मठाशी परिचय पूर्वीपासूनच आहे आणि आपण जेव्हा त्यांना बोलावलं तेव्हा ते इतके व्यस्त असूनसुद्धा आजच संध्याकाळी त्यांना दिल्लीला जायचं आहे. अधिवेशन सुरू आहे सध्या, आपल्या सगळ्यांना माहिती आहे. आणि तरी वेळात वेळ काढून ते पुण्यामध्ये आले आणि आपल्या कार्यक्रमाला ते उपस्थित राहिले. आणि आपण त्यांना कदाचित ऐकलं असेल पूर्वी, पण त्यांना आज ऐकाल. म्हणजे युवकांमध्ये कशा प्रकारे प्रेरणा निर्माण करावी हे त्यांना चांगल्या प्रकारे माहिती आहे. कारण स्वामीजी जे म्हणायचे मसल्स ऑफ आयरन अँड नर्व्स ऑफ स्टील, जे पोलादी स्नायू पाहिजे. आणि आपले मोहोळजी पैलवान आहेत माहिती आहे ना. स्वामीजी पण रेसलर होते आणि त्यांना शरीर मजबूत पाहिजे होतं, मनगट मजबूत पाहिजे होतं आणि मन आणि बुद्धीसुद्धा मनगट पाहिजे होती, म्हणजे स्ट्रॉंग पाहिजे होती, शक्तिशाली पाहिजे होती. तर आपल्यामध्ये ते आज उपस्थित झाले आणि त्यांचं शेड्यूल फार बिझी होतं. त्यामुळे सकाळी त्यांची अपेक्षा होती पण कार्यक्रमावर ते येऊ शकले नाही. पण शेवटी ते आपल्या कार्यक्रमाला हजर राहिलेच. आणि आता जेव्हा तुम्ही त्यांना ऐकाल तेव्हा तुम्हाला कळलंच की त्यांच्यामध्ये कसं स्वामीजींचं स्पिरिट काम करत आहे. जेव्हा स्वामीजींचं स्पिरिट असलं तर कोणत्याही क्षेत्रामध्ये जरी तुम्ही गेलात तरी तुम्ही महान कार्य करू शकता. कार्य केल्याशिवाय मनुष्य पुढे जाऊ शकत नाही. काहीतरी कर्तबगारी पाहिजे, त्याशिवाय संधी जीवनामध्ये मिळत नाही. तर त्यांनी आत्तापर्यंत जे काही कार्य केलेलं आहे त्यामुळेच त्यांना उच्च दर्जाचं कार्य करण्याची संधी मिळालेली आहे आणि ते कार्यसुद्धा चांगल्या प्रकारे पार पाडत आहे. तर मी मोहोळजींना विनंती करतो की त्यांनी तुमच्यासमोर त्यांचे विचार मांडावेत आणि तुम्हाला प्रेरणा द्यावी. आणि त्यांचा व्याख्यान झाल्यानंतर ते परत जातील, कारण त्यांना इतर कार्यक्रम पण आहे आणि आजच त्यांना परत जायचं आहे दिल्लीला. तेव्हा परत एकदा त्यांचं मी मठातर्फे आणि तुमच्या सगळ्यांच्या तर्फे स्वागत करतो आणि त्यांनी आपले विचार मांडावेत अशी त्यांना विनंती करतो. नमस्कार. व्यासपीठावरती उपस्थित स्वामी श्रीकांतानंदजी, विष्णुपादानंदजी, आत्मश्रद्धानंदजी, या कार्यक्रमाच्या निमित्तानं उपस्थित समोर सर्व मान्यवर. स्वामीजींनी सांगितलं की शेवटी आला. त्यांना असं म्हणायचं होतं की आला एकदाचा. कारण राजकारण्यांच्याबद्दल कोणी शाश्वती देऊ शकत नाही, आजही समाजात सत्य आहे. खात्री नव्हती बहुतेक त्यांना. पण माझं असं होतं की मला तुम्ही सगळ्यांनी दिल्लीत पाठवलं आहे आणि देशभर प्रवास, अधिवेशन ह्या सगळ्याच्यात मोजून
आपल्याला माहिती आहे पुण्यात 1.5 दिवसाचा एक गणपती असतो आपल्याकडं, तसा माझा 1.5 दिवसाचा कार्यक्रम असतो सगळा. आणि मग या 1.5 दिवसात सगळं धावपळ पळापळ करता करता थोडी दमछाक होते. पण मग असा कार्यक्रम चुकवला तर मात्र मग माफी नाही. त्यामुळे या कार्यक्रमाला तर येणंच होतं. सर्वप्रथम मी सर्वांचीच दिलगिरी व्यक्त करतो, माफी मागतो की सकाळपासून अनेक कार्यक्रम एकामागे एक होते आणि त्यामुळे इथं पोचायला उशीर झाला. रामकृष्ण मठाच्या माध्यमातून विवेकानंद गुणसंवर्धन केंद्राच्या या नव्या इमारतीचा उद्घाटन सोहळा काल आज एक 2-3 दिवस अनेक वेगवेगळ्या स्वरूपाचे कार्यक्रम करून होत आहे. त्यामध्ये व्याख्यान आहे, त्यामध्ये भजन आहेत, अनेक वेगवेगळ्या स्वरूपाचे कार्यक्रम या ठिकाणी आहेत. आणि काल त्याचा उद्घाटन सोहळा झाला आणि त्यानिमित्तानं 8, 9, 10, 3 दिवस असेच वेगवेगळ्या स्वरूपाचे कार्यक्रम या ठिकाणी होत आहेत. मला यापूर्वी इथं यायची सुद्धा अनेक वेळा संधी मिळाली. विशेषतः जागतिक युवा दिनाच्या कार्यक्रमाच्या निमित्तानं मी महापौर असताना सुद्धा इथं आलो होतो. आज इथं येताना या नवीन इमारतीचं जे प्रसन्न असं सगळं वातावरण पाहिल्यानंतर जुना कार्यक्रमही आठवला आणि नव्या सभागृहामधला हाही कार्यक्रम आज डोळ्यासमोर उभा आहे. तर अत्यंत प्रसन्न अशा पद्धतीचं हे वातावरण, शेवटी एक सकारात्मकता निश्चितपणे या सगळ्या परिसरामध्ये आल्यानंतर तर जाणवतेच, पण या नव्या इमारतीचं सुद्धा आज वातावरण पाहिल्यानंतर निश्चितपणे प्रसन्न वाटतं. खरं तर मठाच्या माध्यमातून समाजाला दिशा देण्याचं काम, आमच्या तरुणांना या देशाचे उत्तम नागरिक घडवण्याचं काम या मठाच्या संस्कारातून वर्षानुवर्षे सुरू आहे. खरं तर पुणे हे विद्येचं माहेरघर म्हटलं जातं. पुणे ही आपली सांस्कृतिक राजधानी आहे. या पुण्याला एक वेगळा ऐतिहासिक आणि सामाजिक कार्याचा वारसासुद्धा आहे. आजही देशामध्ये आपण जर कुठं गेलो, जेव्हा मला जो अनुभव येतो, मी जेव्हा प्रवास करतो, तेव्हा पुण्याविषयी म्हटल्यानंतर, पुण्याचा लोकप्रतिनिधी म्हटल्यानंतर लोकांचा आपल्याकडे पाहण्याचा किंवा आपल्याशी वागण्याचा दृष्टिकोनच बदलतो. का तर पुणे हे खूप चांगलं शहर आहे. या शहरात शिक्षण चांगलं आहे, या शहरात विद्या चांगली मिळते, या शहरात सामाजिक वातावरण चांगलं आहे, या शहरात कायदा सुव्यवस्था चांगला आहे, या शहरात शिक्षण चांगलं मिळतं, सगळंच. तर मला असं वाटतं जेव्हा एखाद्या शहराचं नाव हे जागतिक स्तरावरती पोहोचतं, त्याला केवळ त्या शहरातला एक कुठलं तरी विशेष किंवा विशेषण लागू होत नाही, तर त्या शहरातल्या सगळ्या गोष्टी एकत्रित केल्या जातात आणि त्याच्यावरनं त्या शहराचं मूल्यांकन केलं जातं. आजही देशामध्ये सातत्याने गेल्या 10 वर्षामध्ये देशातलं मोस्ट लिव्हेबल सिटी म्हणून पुण्याचं नाव पहिलं आणि दुसरं हे सातत्यानं टिकून आहे. मला असं वाटतं की जसा मी अनेक क्षेत्राचा उल्लेख केला, तसंच या शहराची अजून एक आपल्या शहराचं वैशिष्ट्य ही एक संतभूमी आहे. ज्ञानेश्वर महाराज, तुकाराम महाराजांसारख्या संतांची ही भूमी आहे. आणि याच्यामध्ये मी आपल्या रामकृष्ण मठाच्या, आपल्या संस्थेचा उल्लेख आवर्जून यासाठी करेल की शेवटी एखाद्या शहराचं मूल्यांकन, एखाद्या शहराचं विशेष जेव्हा मांडलं जातं, त्यावेळेला अशा सगळ्या संस्थांचा सुद्धा विचार केला जातो. म्हणून पुण्याच्या या वैभवामध्ये, या संस्कृतीमध्ये भर घालण्याचंच काम रामकृष्ण मठाच्या माध्यमातून अनेक वर्ष सुरू आहे. आणि हे मला अत्यंत नम्रपणे या ठिकाणी मांडलं पाहिजे, सांगितलं पाहिजे. आणि म्हणून नागरी सुविधा तर पाहतोच आपण, बाकी काय आहे ते चालतच असतं, हे आहे ते नाही ते आहे. पण शेवटी एखाद्या शहराचं वैभव कशावरती ठरतं, त्या शहराची संस्कृती काय, त्या शहराची परंपरा काय, याच्यावरती मला असं वाटतं की फार मोठा वाटा आपल्या या संस्थेचा आहे. मी एक गणेश उत्सव मंडळाचा कार्यकर्ता आहे. मी दरवर्षी गेले जवळजवळ 25 वर्ष एक कार्यक्रम दरवर्षी करतो की गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार करतो. जे माझ्या भागात जे काही 10वी 12वीला विशेष नैपुण्य मिळवलेली, प्राप्त केलेल्या मुलांचा दरवर्षी सन्मान करतो, त्यांना प्रोत्साहन देण्यासाठी, त्यांच्या पुढच्या शैक्षणिक वाटचालीसाठी. आणि दरवर्षी त्यांना भेटवस्तू काय देत असतो, तर त्यांना शालेय साहित्य तर देतो, पण त्यांना
रामकृष्ण मठातनं इथं येऊन स्वामी विवेकानंदांच्या विचाराची पुस्तकं त्यांना गेले 25 वर्ष मी देतो. कारण मला माहिती आहे की इथून मिळणारं ज्ञान, इथून बाहेर पडलेला मिळणाऱ्या ज्ञानातनं निश्चितपणे या देशाचा एक समर्थ युवक तयार होणार आहे, एक शक्तिशाली युवक या देशाचा निर्माण होणार आहे, एक आदर्श नागरिक तयार होणार आहे. हा विचार बाहेर पोचला पाहिजे. आणि म्हणून 1 वर्ष नाही, 2 वर्ष नाही, सातत्याने गेले 20 ते 25 वर्ष मी इथं ती पुस्तकं घेऊन जातो आणि त्या विद्यार्थ्यांना देतो. आजही मोदीजी सांगतात बघा की आपला देश हा जगातला सर्वात तरुण देश आहे आज. आणि 2047चा एक विकसित भारताचा संकल्प मान्य मोदीजींनी केला की देशाच्या स्वातंत्र्याला 100 वर्ष पूर्ण होणार आहेत आपल्या. आणि त्यावेळेला आपला देश हा विकसित भारत म्हणून जगाच्या नकाशावरती आपला देश 1 नंबरला असेल अशा पद्धतीचा संकल्प आपण सगळ्यांनी केला आहे. आणि त्यावेळेला सुद्धा या जगातील सर्वात तरुण देश आपलाच असणार आहे. म्हणजे इतर देशांच्या सरासरी देशाचं वयोमान आणि आपल्या देशाचं वयोमान याच्यामध्ये खूप फरक आहे. आणि त्यामुळे मला एवढंच सांगायचं की आता उद्याचं भविष्य जे आहे हे तुमच्या तरुणांच्या हातामध्ये आहे. हे मोदीजी सांगतात. या देशाच्या प्रधानमंत्र्यांकडनं सुद्धा आपल्याला हीच अपेक्षा आहे की आज तुमच्या हातात देश आहे, या देशाची वैभव, या देशाची परंपरा, संस्कृती. ते म्हणतात की हमें विकास भी चाहिए और विरासत भी चाहिए. याचाच अर्थ असा होतो की आम्हाला देश तर विकासाकडे न्यायचाच आहे, पण त्याच्यासोबत आमच्या संस्कृती, आमच्या परंपरा, आमचे अध्यात्म, आमचं धार्मिक, ह्या सगळ्या गोष्टींचा सुद्धा आम्ही विचार हा सोबत ठेवला पाहिजे. त्याला कधीही सोडून चालणार नाही. आणि म्हणून या दोन्ही गोष्टी एकत्रित घेऊन पुढच्या काळामध्ये आपल्याला 2047च्या विकसित भारताचा संकल्प आपल्या सगळ्यांना पूर्ण करायचा. आणि त्याच्यामध्ये मला असं वाटतं केवळ पुस्तकी ज्ञान, केवळ तो काही डॉक्टर झाला, इंजिनियर झाला, वकील झाला याच्याबरोबरच अशा संस्थांमधनं, रामकृष्ण मठासारख्या संस्थांमधनं जे आदर्श जीवन जगण्याची जी मूल्ये ती शिकवली जातात, जी तत्त्व शिकवली जातात, ती मला असं वाटतं ती अंगीकार करणं, ती शिकणं, त्याच्यातनं आपलं आचरण आणणं, ते आपल्या आचरणात आणणं, हे मला असं वाटतं आमच्या युवा पिढीपुढं निश्चितपणे पुढच्या काळासाठी त्याची आवश्यकता आहे. मला असं वाटतं की मी अधिक या ठिकाणी जास्त वेळ घेणं योग्य नाही, कारण एक तर उशिरा आलो आणि किती बोलावं याचंही भान ठेवलं पाहिजे. त्यामुळं अशा कार्यक्रमात तेवढी समयसूचकता निश्चितपणे माझ्यासारख्या कार्यकर्त्यांमध्ये आहे. खूप खूप मनापासून या नवीन या इमारतीला, म्हणजे तो म्हणतो इमारत म्हणण्यापेक्षा त्याला संस्कार केंद्र म्हणूया, या नव्या संस्कार केंद्रातनं जे काही पुढच्या काळामध्ये या देशाच्या, या शहराच्या प्रगतीकडे, वैचारिक आहे, आमची सांस्कृतिक, आमचे जे काही सगळी जे काही इथून बाहेर जे मिळणारे, जे जाणारे, ते निश्चितपणे या देशाच्या प्रगतीसाठी, या देशाच्या सांस्कृतिक आणि वैचारिक भविष्यासाठी खूप काही चांगलं निश्चितपणे घडणार आहे. त्यासाठी मनापासून शुभेच्छा व्यक्त करतो. मला आपण बोलावलं त्याबद्दल मी आपल्याला मनापासून धन्यवाद देतो आणि उशिरा आलो म्हणून पुन्हा एकदा क्षमा मागतो. धन्यवाद. माननीय श्री मुरलीधरजी मोहोळ यांचे मी मठातर्फे आणि युवा वर्गातर्फे आभार मानतो. ते वेळात वेळ काढून इथे आले आणि आम्हाला सगळ्यांना संबोधित केलं. आणि अशा रीतीने आपलं आजचं हे युवा संमेलन इथे समाप्त होत आहे. अनेक मुलांना आपलं मनोगत आणि अभिप्राय व्यक्त करायचा होता, त्यांना आपल्याला थोपवून धरावं लागलं होतं. आम्हाला तुमचे अभिप्राय ऐकायला निश्चित आवडेल, पण वेळेची मर्यादा आहे, त्यामुळे आज आपण इथे थांबत आहोत. जाण्यापूर्वी 2 गोष्टी मी अवश्य सांगू इच्छितो. ही आपल्यासाठी खरोखरच एक गौरवाची बाब आहे की इथे हे विवेकानंद गुणसंवर्धन केंद्र, त्याचा काल केवळ उद्घाटन झालेलं आहे. या वास्तूमध्ये अनेक उत्तमोत्तम कोर्सेस विशेषतः युवा वर्गासाठी चालू होतील. तुम्ही इथे वारंवार या. इथल्या अभ्यासक्रमांचा, इथले जे काय विविध कार्यक्रम होतील त्याची वेळोवेळी माहिती करा. त्याच्यात आजसारखाच सक्रिय सहभाग घ्या. मी भगवंताकडे प्रार्थना करतो की स्वामी विवेकानंदांचा उपदेश, त्यांचं जीवन, भारताचा संदेश हा आपल्यापर्यंत पोहोचेल आणि आपलं जीवन उन्नत होईल. आपण एवढ्या मोठ्या संख्येनं इथे आलेला आहात तर आपले नक्कीच आभार मानावे लागतील. आणि मोहजी त्यांनी सांगितलं फक्त शनिवार रविवार त्यांच्याकडे असतो आणि त्या 1.5 दिवसामध्ये त्यांना बऱ्याच ठिकाणी जावं लागतं. त्यामुळे दे आर ऑलवेज डिलेड नॉट लेट. त्यांना उशीर होतो, त्यांना काही आपण लेट झालं असं म्हणू शकत नाही, पण कोणत्या कार्यामध्ये गुंतलेले असतात. तर एक नवीन संकल्पना आपण पुढल्या वर्षी ठेवलेली आहे की एक युवकांची वारी काढायची पंढरपूरसाठी.
मठामधून. त्यामध्ये एक छान युनिफॉर्म द्यायचा तरुणांना आणि त्यांची वारी इथून पंढरपूरला जाईल, विवेकानंद वारी. आणि त्यामध्ये युवक असतील, वेगवेगळ्या शाळा कॉलेजेसमध्ये आपले व्याख्यानं होतील, बुक सेल होईल आणि तिथेच आपल्या वारीचा मुक्काम पण राहील. आपण त्या दृष्टीनं तयारी करू आणि मला खात्री आहे की मोळजी आपल्याला थोडीफार मदत करतील त्यामध्ये. कारण आता वारीला लोक काय टाळकुटे म्हणतात, कारण त्यांना सगळे म्हातारेच दिसतात, त्यांना कुठे तरुण दिसत नाही. पण तरुणांना बघून इतर तरुणांना पण प्रोत्साहन मिळेल आणि हळूहळू एक प्रकारची नवीन पिढी तयार होईल. युवकांमध्ये पण ती भक्ती निर्माण होईल विठ्ठलाप्रती. आणि वेगवेगळ्या कॉलेजमध्ये जाऊन आपण स्वामींच्या विचारांचा प्रचार आणि प्रसार पण करू शकू. त्या दृष्टीनं आपण ही संकल्पना ठरवली आहे की पुढल्या वर्षी आषाढी कार्तिक एकादशीला किंवा आषाढी एकादशीला इथून 1 महिना वारी काढायची. सगळ्या महाराष्ट्रामधले युवक येतील, पुण्याचे पण राहतील. आमचे असे बरेच केंद्र आहे महाराष्ट्रामध्ये, जवळ 30 केंद्र आहे की जे प्रायव्हेट आहे. 6, 7, 10, 9 केंद्र आता जवळजवळ बेरू मठाने घेतलेली आहे आणि बाकी प्रायव्हेट केंद्र आहे, तिथून पण युवक येतील. आणि हा एक छान कार्यक्रम होईल. तिथे गेल्यानंतर विठ्ठलाच्या मंदिराची सफाई करणं, चंद्रभागी नदीच्या किनाऱ्यावर सफाई करणं, तिथे 1-2 दिवस शिबिर घेणं आश्रमात. तिथे पंढरपूरला आपला प्रायव्हेट आश्रम पण आहे, तिथे 2 दिवसाचं शिबिर घेऊन मग आपल्याला परत यायचं आहे. तर ही संकल्पना आपण पुढच्या वर्षासाठी ठेवलेली आहे. त्यामध्ये तुम्ही नक्कीच सहभागी होऊ शकता. तुम्ही जर तुमचे फोन नंबर किंवा नावं दिलीत तर तुम्हाला त्यामध्ये आम्ही हे करून घेऊ, समावेश करून घेऊ तुमचा. तर अशा प्रकारे ही एक नवीन तरुणांची वारी काढण्याचं आपलं आयोजन आहे पुढल्या वर्षी. तर परत एकदा मोहोळ साहेबांचे आभार मानतो की ते आपल्या कार्यक्रमाला उपस्थित राहिले. आणि वेळ झालेली आहे, उपाशापोटी काही धर्म होत नाही. तुम्ही सकाळपासून सगळी व्याख्यानं ऐकत आहात, खूप चांगले वक्ते. आणि स्वतः अध्यक्ष महाराज 97 वर्षाचं वय आहे त्यांचं, पण किती प्रचंड इच्छाशक्ती आहे. म्हणजे 97 वर्षाच्या वयामध्ये सुद्धा ते भारतामध्ये सर्वत्र फिरतात. आता इथे आले, अयोध्येला जातील, वृंदावनला जातील, त्यानंतर तामिळनाडूमध्ये जाणार आहे, तंजावूरला. म्हणजे 97 वर्षाच्या वयामध्ये सुद्धा ते न थकता एवढं कार्य करत आहे. म्हणजे त्यांच्यामध्ये प्रचंड इच्छाशक्ती आहे की स्वामीजींच्या विचाराचा भारतामध्ये प्रचार झाला पाहिजे. म्हणून ते या वर्षामध्ये, या वयामध्ये सुद्धा सर्वत्र फिरतात. आणि आपल्या या गुणसंवर्धन केंद्राचं उद्घाटन त्यांनीच काल केलेलं आहे. आणि याचं फाउंडेशन स्टोन भूमिपूजन फडणवीसांनी केलेलं होतं. त्यावेळचे जे आपले मुख्यमंत्री होते देवेंद्रजी, त्यांच्या हस्ते याचं भूमिपूजन झालेलं होतं. आणि आता ही बिल्डिंग पूर्णत्वात आलेली आहे. थोडा वेळ लागला, पण आपण एक चांगल्या प्रकारे कल्चरल प्लेस आपण निर्माण केलं, सांस्कृतिक जागा. जे पुण्यामध्ये असं एक केंद्र, जे सांस्कृतिक केंद्र, तर हा हॉलसुद्धा, इथे बरेच सांस्कृतिक प्रोग्राम होतील, क्लासिकल म्युझिक होईल, असे क्लासेस होतील. तर हे सगळं युवकांना आणि लहान मुलांना मिळावं, त्यांना चांगले संस्कार मिळावे म्हणून आपण हे एवढं मोठं इन्फ्रास्ट्रक्चर उभं केलेलं आहे. आता या केंद्राद्वारे भविष्यामध्ये बऱ्याच मोठ्या प्रमाणावर कार्य केलं जाईल. त्या सगळ्या स्वामीजींचं जे स्वामीजी बाहेरून आलेले होते, आपण त्यांना ह्या कार्यक्रमासाठी बोलावलं होतं, तर त्यांनी वेळ काढून या कार्यक्रमाला ते उपस्थित राहिले, तुम्हाला मार्गदर्शन केलं. त्यांचे पण मी आभार मानतो. आणि तुम्ही सगळे युवक, कारण तुम्हीच भारताचं भविष्य आहात, तुमच्यावर बरंच काय अवलंबन आहे. आणि स्वामीजींची तुमच्यावर खूप आशा होती, भरोसा होता. तेव्हा ते म्हणाले की तुमच्यामधूनच त्यांचे कार्यकर्ते निर्माण होणार आहे. तर इथे स्वामीजींचे विचार घेऊन जीवन घडवायचं आहे, चारित्र्यवान मनुष्य व्हायचं आहे आणि आपल्या मातृभूमीवर प्रेम करायचे आहे, देशभक्ती ठेवायची आहे आणि लोकांची सेवा करायची. हा उद्देश मनामध्ये धरून जर आपण कार्य केलं तर आपलं जीवनही महान होईल आणि आपली भारत माता पण महान होईल. कारण आपण सगळे भारत मातेचे सुपुत्र आणि सुकन्या आहोत. तर आपल्याला भारत मातेला महान करायचंच आहे. आणि स्वामीजी म्हणाले की भारत महान होणारच.
जगामध्ये अशी कोणतीही शक्ती नाही की जी भारताला दाबून टाकू शकेल. आता भारत माता कधी पुन्हा झोपणार नाही. तर हे बाकीच स्वामीजींनीच केलेलं होतं की आता भारताला कोणतीही जगातली शक्ती दाबून टाकू शकणार नाही. भारत माता आता जागृत झालेली आहे आणि तिचं आता उत्थान होणार आहे. आत्तापर्यंत जेवढं पतन झालं त्यापेक्षाही कितीतरी मोठ्या प्रमाणावर भारताचं उत्थान होणार आहे. हे स्वामीजींनी आपल्याला सांगितलेलं आहे. म्हणून आता मागे वळून बघण्याची गरज नाही. आता आपल्याला पुढेच जावं लागणार आहे आणि नक्कीच ते स्वामींचे स्वप्न साकार होईल आणि त्यामध्ये आपल्या सगळ्यांचं योगदान राहणार आहे हे नक्कीच. त्याशिवाय भारत महान होणार कसा. स्वामीजींच्या विचारांनी आपल्याला कार्य करायचं आहे तेव्हाच आपण भारत मातेला महान करू शकू. आणि परत एकदा मोहोळ सरांचे मोहोळजींचे स्वामीजींचे जे सगळे स्वामीजी उपस्थित राहिले कार्यक्रमाला आणि सगळे भक्त आणि युवकांचे आभार मानतो मठाच्या तर्फे. आणि हा कार्यक्रम चांगल्या प्रकारे यशस्वी झाला. बऱ्याच लोकांना यापासून आनंद मिळाला. आध्यात्मिक व्याख्यानं झाली आणि युवकांना पण प्रेरणादायी व्याख्यानं झाली आणि धर्माधिकारीजी पण होते त्यांनी पण तुम्हाला प्रेरणा दिली अविनाशजी. तर हे अशा प्रकारचे जे लोक असतात ते स्वतःचं जीवन घडवतात इतरांना पण घडवतात. तर त्या दृष्टीनं बी अँड मेक, स्वतः चांगले व्हा आणि इतरांना चांगल्या करण्याचा प्रयत्न करा हेच आपल्याला स्वामीजींनी सांगितलेलं आहे. तेव्हा पुढच्या सूचना स्वामीजी देतील. थँक्यू. भोजनाला प्रस्थान करण्यापूर्वी केवळ एका कल्याण प्रार्थनेने आपण आजच्या या सत्राची सांगता करत आहोत. या मंत्रानंतर या श्लोकानंतर आपण सगळे भोजनासाठी या सभागृहाच्या मागच्या पेंडॉलमध्ये जाणार आहोत. सर्वेत्र सुखिनः सन्तु सर्वे सन्तु निरामयाः सर्वे भद्राणि पश्यन्तु मा कश्चित् दुःखमाप्नुयात्. जय श्री गुरु महाराज जी की जय. जय भगवान श्री राम कृष्ण देव की जय. जय महामाई की जय. जय स्वामीजी महाराज जी की जय. जय पंढरीनाथ भगवान की जय. हरि ओम.